बाकीच्यांना म्यूट करा. मी म्यूट ऑल करतोय. गुड इव्हनिंग, नमस्कार. मी डॉक्टर अजय माने. आपणा सर्वांचं आजच्या या वेबिनार CME मध्ये स्वागत करतो. I take a great pleasure to welcome all the dignitaries, office bearers of HMA, the speakers today, and all the attendees in this webinar. मित्रांनो, तर आता सादर करीत आहोत हडपसर मेडिकल असोसिएशन, नोबल हॉस्पिटल, जागृती रिहॅबिलिटेशन सेंटर आणि मनोवेद क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमानं एक आगळा वेगळा वेबिनार कार्यक्रम मनाच्या गुजगोष्टी. आपण या चर्चासत्रामध्ये कोविड-19 आणि कोविड-19 मुळे जे कोविड वॉरियर्स आहेत त्यांच्यावर काय परिणाम होत आहेत, त्यांच्या मनावर काय परिणाम होत आहेत याच्या संबंधी आपण गुजगोष्टी करणार आहोत. वास्तविक मन की बात आपण बऱ्याच वेळेला ऐकली, पण यावेळेला मन की बात बोलायची आपल्याला. या कार्यक्रमामध्ये आपण याच्यासाठी बरेचसे प्रश्न आपण अगोदरच मागवले होते आणि त्याला भरभरून प्रतिसाद दिला आपल्या हडपसर मेडिकल असोसिएशनच्या मेंबर्सनी. आणि या प्रश्नांनाच या कार्यक्रमाद्वारे आपल्याकडे जे एक्सपर्ट स्पीकर्स आहेत ते उत्तरं देणार आहेत. त्याच्यानंतर तरीही काही जणांचे काही प्रश्न असतील तर त्यांनी चॅटबॉक्समध्ये टाईप करून ठेवले तर चालतील. आपण त्याही प्रश्नांचा त्यांच्या मनातून वेध घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर मी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. खरं तर मित्रांनो, आजची ही परिस्थिती पाहता हरिवंशराय बच्चन यांची कविताच आठवते. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल ही कविता, अग्निपथ. आणि मी सगळी कविता तुमच्या समोर म्हणून दाखवत नाहीये, पण त्यातला शेवटचं कडवं मात्र मला जरूर तुमच्या समोर म्हणून दाखवा असं वाटेल. ये महान दृश्य है, ये महान दृश्य है, चल रहा मनुष्य है, अश्रु श्वेत रक्त से, अश्रु श्वेत रक्त से, लथपथ लथपथ लथपथ, अग्निपथ अग्निपथ अग्निपथ. मित्रांनो, गेले काही महिने आपण अशा एका अनाहूत आणि अभूतपूर्व अशा संकटातनं चाललो आहोत. आणि या संकटातनं वास्तविक कुठलाही देश, कुठलीही सरहद्द, कुठलाही धर्म, कुठलीही जात याच्यातनं वाचलेली नाहीये. महत्वाचं म्हणजे हे जे युद्ध आहे, हे युद्ध एका अदृश्य शत्रूशी चालू आहे. आणि या युद्धाचं कुरुक्षेत्र आहे ते म्हणजे वैद्यकीय क्षेत्र. आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये जर आज युद्ध चालू असेल तर पर्यायानं आपण योद्धे होतो. आणि मग माघार घेईल तो योद्धा कसला, माघार घेईल तो योद्धा कसला. आपणही गेलं वर्षभर आपली सर्व हत्यारं पारजून या युद्धात सहभागी झालो आहोत. आपण या सरहद्दीवर आता लढतो आहोत आणि आपला एकच ध्येय आहे, या समस्त मानव जातीचं या अदृश्य शत्रूपासून संरक्षण करायचं आणि तिला शाबूत ठेवायचं. पण मित्रांनो, आपण योद्धे असलो तरी सुद्धा आपणही मानव आहोत. मानव आहोत म्हणून आपल्याला मन आहे आणि ते मन संवेदनशील आहे. या सर्व गेल्या वर्षभराच्या युद्ध परिस्थितीमध्ये आपल्याही मनावर काही परिणाम झाले असतील. गेल्या वर्षभरामध्ये जो लॉकडाऊनची परिस्थिती आहे, त्या परिस्थितीमध्ये ज्यावेळी आपण सोडून इतर सर्व जग आपल्या घरामध्ये स्वतःला सुरक्षित ठेवायचा प्रयत्न करतंय, आपल्या बालगोपाळांना, आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवायचा प्रयत्न करतंय, त्यांच्यामध्ये रमतंय, त्यावेळेला आपण मात्र आपला जीव हातावर घेऊन आपल्या कुटुंबाला सोडून आपण बाहेर हे युद्ध लढतो आहोत.
आणि या गोष्टीचा आपल्या मनावर एक अनाहूत स्ट्रेस, अनाहूत ताण आपल्या मनावर निर्माण होतो. मित्रांनो, या सर्व वर्षभराच्या काळामध्ये खरं तर आपल्या मनामध्ये काय चाललंय हे कोणी जाणून घ्यायचा प्रयत्नच केला नाही. वास्तविक समोरच्याचं ऐकून घ्यायचं, समोरच्याच्या मनाला झालेल्या जखमांवर फुंकर घालत आपण आपल्या मनावरच्या जखमा तशाच ठेवत होतो. याच्यामध्ये आपल्या बरोबर आपल्यातल्याच काही योद्ध्यांनी, त्यांची जवळची माणसं किंबहुना काही योद्ध्यांनी स्वतःचा जीव सुद्धा गमावला. पण या सर्व गोष्टी बाजूला ठेवून आपण हे युद्ध जगतो आणि म्हणूनच थोडस उशिरा काही होईना पण आपल्या मनावर याचा काय परिणाम होतोय हे याचा थोडासा मागोवा घेण्यासाठी आपण हा कार्यक्रम आयोजित केलाय. आणि हा कार्यक्रम प्रश्नमंजुषेच्या म्हणजे आपल्या एकमेकांच्या गप्पांच्या स्वरूपात असणार आहे. अगोदरचे काही प्रश्न आलेले आहेत त्याप्रमाणे आपण त्या प्रश्नांना उत्तरं देणार आहोत. आज आपल्याला जे वक्ते लाभलेले आहेत, एक्सपर्ट वक्ते, त्यांची मी ओळख करून देऊ इच्छितो. तत्पूर्वी माझी स्क्रीन शेअर करतोय. सर स्क्रीन दिसते? दिसते सर. तर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमामध्ये स्वागत. हा कार्यक्रम आपण सादर करतो आहोत नोबल हॉस्पिटल, हडपसर मेडिकल असोसिएशन, जागृती रिहॅबिलिटेशन सेंटर आणि मनोवेद क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमानं. आज आपल्याला जे पहिले वक्ते लाभलेले आहेत, डॉक्टर धर्मेंद्र केंद्रे. ही इज अन alumnus of Miraj Medical College and he has completed his PG from JJ Hospital, Mumbai. He has been ex-lecturer in JJ Hospital and he is practicing psychiatrist since 22 long years. He is also an ex-president of Pune Psychiatrist Association. He is a zonal representative of Indian Psychiatric Society. At present, he is a panel consultant at Noble Hospital and has a good volume of psychiatric patients. आपले दुसरे वक्ते आहेत आज डॉक्टर अमर शिंदे. He has done his PG from BJMC. Dr. Shinde has worked there as a lecturer. After that, through MPSC, he joined the regional mental hospital as a senior psychiatrist in regional mental hospital Yerauda. He worked almost for 2 years. After that, he joined as a consultant psychiatrist at Noble Hospital and many other hospitals in Pune. With the sense of compassion for the psychiatric patients and to uplift the quality of their lives, he founded Jagruti Rehabilitation Center in Pune and expanded it in other 2 cities also in India, that is Mumbai and Noida. Jagruti caters all the needs of patients with psychiatric illnesses, addictions, dementia, and mental retardation. Jagruti has also started PG diploma and CPS courses for MBBS students. He has a keen interest in psychiatry and working closely in that. आणि आपल्याला लाभलेले आजचे तिसरे वक्ते आहेत डॉक्टर हिमांशु पेंडसे. He is a consultant psychiatrist working in Hadapsar since 13 long years. He is a visiting faculty in Sahyadri Hospital. He has worked as a psychiatrist, senior psychiatrist in Regional Mental Hospital Yeroda for 8 years. Also worked as assistant lecturer in Maimer Medical College at Talegaon. He is also a life fellow member of Indian Psychiatric Society. He is an EC member of Pune Psychiatric Society.
He has conducted many workshops on stress management. He is a very sensitive fellow at heart. At the same time, a poet, spontaneous poet. So आज आपल्याला त्यांच्याकडूनही बरंच मनाला काय म्हणतात, मनाचा वेध घेणारं त्यांच्याकडून काही गोष्टी मिळतील. तर मी आज पहिला प्रश्न भूपेंद्र केंद्रे सरांसाठी आहे. आताच्या या सगळ्या सिनारिओ मध्ये नक्की काय कारण आहेत की ज्याच्यामुळं आपण जे कोविड वॉरियर्स आहोत, मेडिकल प्रोफेशनल्स आहोत, आपल्याबरोबर इतरही क्षेत्रातले कोविड वॉरियर्स आहेत, त्यांच्यावर कुठल्या प्रकारचा ताण येण्याची शक्यता आहे सर? Good evening, everyone. Thank you, HMA and President, for giving this opportunity to me. तर डायरेक्ट मी सिरियस उत्तराकडे न जाता थोडासा स्ट्रेस म्हणजे काय एक थोडीशी आयडिया देतो. सकाळी स्ट्रेस इज नथिंग बट इमोशनल रिॲक्शन टू द पर्टिक्युलर सिच्युएशन. ओके, आता सकाळी उठल्या उठल्या, आज रविवार आहे, सकाळी उठल्या उठल्या आपल्याला बायकोने चहा दिला, चहामध्ये साखर कमी पडली, मग तिला सांगू का नको, सांगू का नको, सांगू का नको, हे जे मनामध्ये द्वंद्व चालू असतं, कारण पुढचा रविवार आनंदात घालायचा असतो. त्याच्यामुळे ह्या गोष्टीमध्ये सांगू का नको मध्ये ते मग भावना दबल्या जातात, मग तो थोडासा स्ट्रेस मनामध्ये तयार होऊन जातो. आता हा स्ट्रेस इव्हिनिंगला पार्टीला जायचंय, मग कसं विचार, कसं पटू वगैरे वगैरे ह्या गोष्टी करत 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 मनामध्ये अनकॉन्शियसली स्ट्रेस तयार होतो. दिस इज रुटीन स्ट्रेस. आता या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये सध्या एव्हरीबडी इज गोइंग थ्रू द बोट, एव्हरीबडी इज सेलिंग थ्रू दॅट बोट. या आजकाल सगळ्या परिस्थिती डिस्टर्ब झालेल्या आहेत. कुठे बेड मिळत नाहीत, कुठे मेडिसिन्स मिळत नाहीत, लॉकडाऊन मध्ये बाहेर जाता येत नाही, घरामध्ये कोणाचा ना कोणाचा तरी डेथ झालेली असते. जरी समजा तो पेशंट जरी ऍडमिट असेल, त्याला तिथपर्यंत जाऊन शेवटच्या त्यांच्या ज्या इच्छा असतात त्या सुद्धा ते पूर्ण करू शकत. अशा ट्रॉमॅटिक फेज मधला त्यांना जावं लागतं, तो स्ट्रेस त्यांच्या मनावर तयार झाला. धन्यवाद सर. म्हणजे घराला स्ट्रेसला घरगुती आणि बाहेरची अशी सगळीच कारणं असतात असं दिसतंय. त्यातल्या त्यात घरातून आपल्याला स्ट्रेसची सवय झाली तर बाहेर गेल्यावर फारसा स्ट्रेस येणार नाही असं वाटतंय. मला याच्यामध्ये आणखीन 2 मुद्दे ऍड करावे असे वाटतील. केंद्रे सरांच्या परमिशनने मी ते ऍड करतो. आपल्याला डिस्कशनच करायचंय. हो, सध्याच्या काळामध्ये 2 आणखीन महत्वाचे घटक जे स्ट्रेस वाढवायला कारणीभूत आहेत ते म्हणजे फिअर ऑफ डेथ अँड अनसर्टन्टी, अनिश्चितता. म्हणजे मला कोरोना होईल का, माझा त्याच्यामुळे मृत्यू होईल का, आजूबाजूला इतके जवळचे कलीग नातेवाईक या आजाराला बळी पडत असताना ही भीती मनामध्ये येणं अगदी स्वाभाविक आहे. आणि त्याच वेळेला असलेली अनिश्चितता अनेक पातळ्यांवरची, मग ती इमोशनल असेल, फायनान्शियल असेल, सोशल असेल, फॅमिलियल असेल, ही अनिश्चितता, अनसर्टन्टी आणि ही फिअर ऑफ डेथ या 2 महत्वाच्या गोष्टी आहेत. आणि डिस्कनेक्ट, सगळ्यात महत्वाचं म्हणजे डिस्कनेक्ट. आज सुद्धा आपल्याला हे सगळं डिस्कस करत असताना व्हर्च्युअल प्लॅटफॉर्मचा उपयोग करावा लागतोय. हा जो फिजिकल डिस्कनेक्ट आहे हा सुद्धा एक खूप मेजर फॅक्टर आहे सध्याच्या काळामध्ये स्ट्रेस वाढवायला. तर मला वाटतं हे आणखीन 3 महत्वाचे मुद्दे आहेत की जे आत्ताच्या पिरियड मध्ये स्ट्रेस वाढवत आहेत. थँक्यू. नक्कीच सर, तुम्ही म्हणालात तसं वी आर बॅडली मिसिंग द टच, तो शेक हँड, तो जादू की झप्पी, या सर्व गोष्टी आपण मिस करतो आणि त्याच्याने आपल्याला या स्ट्रेस फॅक्टर आणखी वाढतोय. माझा पुढचा प्रश्न होता अमर शिंदे सरांसाठी. सर, हा स्ट्रेस कारण होतं काय की आम्ही जगताना बऱ्याच वेळेला आपल्या चेहऱ्यावर एक मुखवटा घेऊन जगत असतो. जगाला, आपल्या मित्रांना, आपल्या कुटुंबियांना दाखवताना आपण हे दाखवतो की मी खूप रिलॅक्स आहे.
तर मग याच्यातनं ओळखायचं कसं की नक्की आता स्ट्रेस आहे, मला मी आता स्ट्रेसफुल सिच्युएशन मधून चाललोय, याला कसे काय म्हणजे कुठली काही लक्षणं आहेत का? अगदी बरोबर. बऱ्याच वेळा काय होतं की आपण स्ट्रेस किंवा टेन्शन ही वाक्य आपण रुटीनली वापरतो, परंतु याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे की बऱ्याच वेळा आपल्या स्ट्रेसकडेच आपण दुर्लक्ष करतो आणि याच्यासाठी अशी वॉर्निंग सायन्स किंवा काही लक्षणं आहेत ते आपल्याला लक्षात घेणं फार गरजेचं आहे. बऱ्याच वेळा स्ट्रेसमुळं आपल्याला 2-3 प्रकारचे सिम्पटम्स जाणवतात. पहिलं सिम्पटम असतात फिजिकल म्हणजे शारीरिक लक्षणं, दुसरे असतात सायकोलॉजिकल आणि तिसरे असतात परफॉर्मन्स रिलेटेड. हे प्रामुख्याने आपण जर डिवाइड केले तर हे 3 प्रकारची लक्षणं आपल्याला दिसतात. फिजिकल मध्ये कॉमनली आपल्याला फटीग असतो की ज्याच्यामध्ये अशक्तपणा, विकनेस, त्याच्याबरोबर मल्टिपल कंप्लेंट्स असतात, बॉडीली सिम्पटम्स असतात, पेन्स किंवा हेडेक किंवा बॅकएक, हे बरेचसे कंप्लेंट बरेच जण करतात. बरेच जण काय म्हणतात ते अंगावर उद्या निघेल, उद्या बरं होईल, परवा बरं होईल. स्लीप सुद्धा काही लोकांना खूप जास्त स्लीप लागते, काही लोकांचे स्लीप डिस्टर्बन्सेस होतात. ॲपेटाईट मध्ये पण 30 लक्षणं आहेत, काहींचं वेट गेन होते तर काहींचं वेट लॉस होतो. तर अशा प्रकारचे फिजिकल सिम्पटम्स आपल्याला दिसतात किंवा थरथर कापणं. कधी कधी आता ह्या कोविड पेशंट मध्ये बघितलं, काही स्टाफ्स आहेत, काही फ्रंटलाईन वॉरियर्स, थरथर होतं, एन्झायटी इतकी होती की इंजेक्शन देताना सुद्धा भीती वाटायला लागते. तर अशा प्रकारचे काही सायन्स आपल्याला फिजिकल दिसतात. याच्याबरोबर सायकोलॉजिकल सायन्स पण प्रामुख्याने आढळतात, जसं लॉस ऑफ कॉन्फिडन्स. आता बऱ्याच वेळा जे प्रत्यक्ष काम करतायत या सेंटर्स मध्ये, तर बऱ्याच वेळा काही पेशंट अचानक चालत चालत येतात, वॉकिंग मध्ये येतात आणि अचानक जातात. तर अशा वेळी त्यांचं स्वतःचा कॉन्फिडन्स लेवल सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात कमी होतो. बऱ्याच वेळा दुसरा पेशंट मी घेऊ का नको, त्या प्रकारचा पेशंट, म्हणजे काही पेशंट बरे होणारे पण आहेत की बरे होऊ शकतात आपल्या इकडं, ते पण घ्यायला ह्या एन्झायटीमुळं आपल्याला भीती वाटू शकते. म्हणजे एन्झायटी, डिप्रेशन, फिलिंग ऑफ फ्रस्ट्रेशन, लॉस ऑफ कॉन्फिडन्स ही सिम्पटम्स आपल्याला दिसतात. कधी कधी तर काही लोकांना अगदी हेल्पलेस वाटतं. म्हणजे मी एक उदाहरण बघितलं की एका पेशंटचा अचानक कॉल आला की आम्हाला एका दुसऱ्या सेंटरमध्ये हलवायला सांगितलंय. तर काय झालं की त्यांच्या त्या डॉक्टरांनी ते हॉस्पिटल अचानक सडनली क्लोज केलं. आता सडनली क्लोज केलं तर काय, एकदम तो स्वतः जे डॉक्टर होते ते स्वतःच फ्रस्ट्रेट झाले होते, कारण हे पेशंट बघून ते प्रचंड प्रमाणात त्यांना डिप्रेशन आलं होतं, त्यांचा कॉन्फिडन्स गेला होता. म्हणजे कदाचित त्यांनी नॉर्मल असताना जर ते पेशंट, त्यांच्याकडून काही पेशंट तर नक्कीच बरे झाले असतात. आपल्या इथल्या हडपसरच्या डॉक्टरांचा स्पेशली अनुभव जर बघितला तर बऱ्याच जणांनी खूप चांगल्या पद्धतीने काम केलं. कुठलीही पॅथी असू दे, कुठलंही काही असू दे, त्यांनी कॉन्फिडेंटली काम केलंय. पण बऱ्याच वेळा या प्रकारचे सिम्पटम्स त्यांना आपल्याला दिसतात. आणि तिसरा प्रकार आहे परफॉर्मन्स. म्हणजे त्याच्यामुळे त्यांचं परफॉर्मन्स आहे, जॉब रिलेटेड परफॉर्मन्स आहे, पेशंट रिलेटेड परफॉर्मन्स आहे, याच्यावरती पण त्यांचं डिस्टर्बन्सेस होऊ शकतात. तर त्याच्यामुळं या सिम्पटम्स याने अँझायटी, डिप्रेशन, ह्या सिम्पटम्सला आपण दुर्लक्ष करून चालणार नाही. वेदर दीज आर बिकॉज ऑफ स्ट्रेसमुळे आलेले आहेत का ते पण ओळखणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा स्ट्रेसनं आलेले जे सिम्पटम असतात ते इझिली कव्हर होतात. त्याच्यामुळे नक्की हे डिप्रेशन स्ट्रेसमुळे आलेलं आहे किंवा दुसऱ्या कुठल्या कारणामुळे आलेले हे आपल्याला शोधणं फार गरजेचं आहे. म्हणजे या गोष्टींची थोडीशी सजग राहिलं पाहिजे की आपली उगाच चिडचिड होतीये का, उगाच आपल्याला औदासीन्य वाटतंय का, या गोष्टींच्या बाबतीत सजग राहिलं पाहिजे. पुढचा प्रश्न सर, अजून दोन माने सर, अजून 2 मुद्दे अमर सरांनी जे सांगितलं त्यात मला ऍड करायला आवडतील. एक म्हणजे इमोशनल इन्स्टॅबिलिटी किंवा छोट्या छोट्या गोष्टींवर रडू येणं किंवा इमोशनली सेन्सिटिव्ह होणं. आणि सरांनी जो परफॉर्मन्सचा मुद्दा सांगितला त्याच्यामध्ये एक महत्वाची बाब आहे की जी बऱ्याच वेळेला डिस्कस केली जात नाही किंवा जी आपण फार इम्पॉर्टंट समजत नाही, ती म्हणजे सेक्शुअल परफॉर्मन्स. सेक्शुअल परफॉर्मन्सवर इफेक्ट होणं can also be one of the early signs of impending stress. So this should be also addressed. थँक्यू सर इलॅबोरेट केल्याबद्दल. सर पुढचा प्रश्न तुमच्यासाठीच होता. आपण फार वेळा असं म्हणतो की लाईफस्टाईल डिसीजेस आहेत की ब्लड प्रेशर म्हणा, डायबिटीस म्हणा किंवा हृदयरोग म्हणा, तर हे आजार स्ट्रेसमुळे होतात. पण जे इन्फेक्टिव्ह डिसीजेस आहेत विच आर प्युअरली इम्युनॉलॉजिकल, जे इम्युन सिस्टमशी रिलेटेड आहेत, तर त्यांच्यावर स्ट्रेसचा काय परिणाम होतो याच्यावर जरा तुम्ही
हे टाकावं. येस, स्ट्रेस आणि इम्युनिटी हे एक्सप्लेन करत असताना मी आज उपस्थित असलेल्या पार्टिसिपेंट्स पैकी समस्त बायकांची माफी मागून एक मेटाफर वापरतो. मी याला नवरा आणि बायकोच्या रिलेशनचं उदाहरण देईन. आपण बायकोला स्ट्रेस असं समजूया आणि नवऱ्याला इम्युनिटी असं समजूया. जेव्हा बायको वरचढ होते तेव्हा नवरा शांत होतो किंवा गर्भगळीत होतो. जेव्हा स्ट्रेस वाढतो तेव्हा इम्युनिटी डाऊन होते. आणि जेव्हा बायको माहेरी जाते तेव्हा नवरा चौपदरी खुलतो, म्हणजे इम्युनिटी फ्लरिश होते. इतकं जवळचं नातं आहे ह्या स्ट्रेस आणि इम्युनिटीचं. हा झाला गमतीचा भाग, पण हे सायंटिफिकली आणि रिसर्चनी प्रूव्ह केलेलं आहे. पुढच्या स्लाइड्स मध्ये आपल्याला दिसेल की स्ट्रेस, ॲक्यूट स्ट्रेस, क्रोनिक स्ट्रेस हा इम्युनिटीवर काय काय इम्पॅक्ट टाकू शकतो. आता या कोविड-19च्या काळामध्ये ह्याच्यापैकी बऱ्याचशे गोष्टी, बऱ्याचशा टर्म्स आपण ऐकत आलोय, बोलत आलोय, वाचत आलोय. इंटरल्युकिन 6, सायटोकाईन स्टॉर्म, ग्लुकोकॉर्टिकॉइड रेझिस्टन्स. जेव्हा कुठल्याही गोष्टीचा स्ट्रेस येतो, जेव्हा तो ॲक्यूट स्टेजमध्ये असतो आणि त्याला अनॲड्रेस्ड केलं जातं किंवा तो निग्लेक्टेड राहतो, इट टर्न्स इनटू अ क्रोनिक स्ट्रेस. आणि हा क्रोनिक स्ट्रेस ह्या वेगवेगळ्या पाथवेजद्वारे किंवा ह्या वेगवेगळ्या फॅक्टर्सद्वारे आपल्या इम्युन सिस्टीमवर काम करत असतो. आपल्याला माहिती आहे जेव्हा क्रोनिक स्ट्रेस निर्माण होतो तेव्हा तो ग्लुकोकॉर्टिकॉइड रेझिस्टन्स वाढवतो. इन ॲडिशन टू दॅट इट ऑल्सो इन्क्रीजेस ऑटो डिस्ट्रक्शन ऑफ सेल्स. इन्क्रीज इंटरल्युकिन 6 की जो सध्या कोविड-19च्या ट्रीटमेंटमध्ये अगदी कळीचा फॅक्टर आहे, इंटरल्युकिन 6. आणि जेव्हा इंटरल्युकिन 6 वाढतात त्याच वेळेला सायटोकाईन रिस्पॉन्स सुद्धा वाढतो. हे रिसर्चमध्ये आणि वेल डॉक्युमेंटेड स्टडीजमध्ये सिद्ध झालेलं आहे की क्रोनिक स्ट्रेसमुळे इन्फ्लमेशन वाढतो. त्याच्यासाठी त्यांनी इन्फ्लेमेस झोन नावाचा एक फॅक्टर आयडेंटिफाय केलेला आहे. तो अधिक प्रमाणात रिलीज होतो सर्क्युलेशनमध्ये आणि तो इन्फ्लमेशन वाढवतो. आता याच्यामध्ये एक मजेची गोष्ट अशी आहे की हे जे इन्फ्लेमेस झोन्स आहेत, जेव्हा आपण कुठल्याही स्ट्रेस, कुठल्या इम्युनिटीला इम्प्रूव्ह करण्यासाठी ट्रीटमेंट करतो तेव्हा हे इन्फ्लेमेस झोन्स कमी होतात. आणि हाच रिस्पॉन्स जेव्हा आम्ही एखाद्या डिप्रेशनच्या पेशंटला अँटी डिप्रेसंट देतो तेव्हा हाच रिस्पॉन्स आम्हाला दिसून येतो. त्यामुळे अँटी डिप्रेसंट ट्रीटमेंटमुळे इन्फ्लेमेस झोन्स कमी होणं आणि इम्युनिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी ज्या दिलेल्या ट्रीटमेंटमुळे इन्फ्लेमेस झोन्स कमी होणं, याच्यावरनं सिद्ध होतं की हा फॅक्टर स्ट्रेस आणि इम्युनिटीला किती जवळचा आहे. इनफॅक्ट आता तर रिसर्च असा चालू आहे की ह्या इन्फ्लेमेस झोन्सवर टार्गेट करून अँटी डिप्रेसंट थेरपी डिझाईन करावी, इतका मायक्रो लेवलला सध्या रिसर्च चालू आहे. अजून एक फॅक्टर महत्वाचा आहे तो म्हणजे NLRP3 कॉम्प्लेक्स ऍक्टिव्हेशन. आता हा जो फॅक्टर आहे हा जसा इन्फ्लेमेस झोन्स आहे तसाच मी मगाशी सांगितलं तसं अँटी डिप्रेसंट थेरपीमध्ये हाच फॅक्टर स्ट्रेसमुळे जे वाढलेला असतो तो आपण ट्रीटमेंट दिली की तो कमी होतो, त्याचं ऍक्टिव्हेशन कमी होतो आणि सेम पाथवे, सेम ऍक्शन अँटी डिप्रेसंट थेरपीमध्ये सुद्धा दिसून येते. सो अशा वेगवेगळ्या प्रकारे हा स्ट्रेस आपल्या इम्युन सिस्टीमवर ऍक्ट करत असतो आणि म्हणून याचा खूप घनिष्ठ संबंध आहे आणि हा समजून घेणं पेशंट ट्रीट करताना फार महत्वाचं आहे. कारण बऱ्याचदा आपण फिजिकल पॅरामीटर्सवर लक्ष देतो पण स्ट्रेस हा फॅक्टर अगदीच दुर्लक्षित राहतो आणि तो फॅक्टर म्हणजे बऱ्याचदा सगळंच करून झालेलं असतं पण पेशंट रिस्पॉन्स देत नाही. मग अशा वेळेला ह्या फॅक्टरकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे असं मला वाटतं. थँक्यू सर. म्हणजे माने सर, स्ट्रेसचा अगदी मेटाबॉलिक आणि बायोकेमिकल लेवलवर तुम्ही जे एक्सप्लेनेशन दिलं ते खरंच अगदी अभ्यासक होतं. पुढचा प्रश्न आहे सर. याच्यासाठी अजून एक सांगतो याच्यासाठी एक इम्युन स्टडी कंडक्ट करण्यात आली होती ज्याच्यामध्ये 4 सबसेट केले गेले होते पेशंटचे आणि त्याच्यामध्ये पेशंटला 2 चॅलेंजेस दिली गेली होती. एक म्हणजे एस टायफी वॅक्सिन पेशंटला दिलं गेलं आणि दुसरं म्हणजे पेशंटला पब्लिकमध्ये स्पीकिंग करायला सांगितलं, जसं आता मी करतोय तसं. हे 2 स्ट्रेसर्स पेशंटला दिले गेले आणि त्याचे 4 सबसेट केले गेले. सबसेट ए मध्ये त्या पेशंट्सना एस टायफीचं वॅक्सिन पण दिलं आणि त्यांना पब्लिक स्पीकिंग पण करायला सांगितलं. सबसेट बी मध्ये फक्त वॅक्सिन दिलं गेलं
सबसेट 3 मध्ये फक्त पब्लिक स्पीकिंग करायला सांगितलं आणि सबसेट डी मध्ये प्लासिबो वापरले, म्हणजे त्यांना काहीच दिलं गेलं नाही. आणि ह्याच्यामध्ये आणि हा सिग्निफिकंट डाटा कलेक्ट केला होता, सिग्निफिकंट नंबर ऑफ पेशंट सॅम्पल घेतले होते आणि त्याचं हे कन्क्लुजन हे निघालं की ज्या सबसेटमध्ये म्हणजे डी सबसेटमध्ये जिथे काहीच इम्युन स्ट्रेसर रिस्पॉन्स नव्हता त्या सबसेटच्या लोकांची इम्युनिटी ही इतर सबसेटपेक्षा खूप स्ट्रॉंग होती आणि ऑब्विसली ज्यांच्यामध्ये एस टायफी प्लस पब्लिक स्पीकिंग हे होतं त्यांच्यामध्ये ती लोएस्ट होती. So it again highlights the close relation between stress and the immunity. थँक्यू सर. पुढचा एक प्रश्न असा होता की आज आपण घरोघरी किंवा प्रत्येक व्यक्तीकडे आज पल्स ऑक्सिमीटर आहे. तर माझा केंद्रे सरांसाठी हा प्रश्न होता की खरोखर स्ट्रेसमुळे आपल्या ऑक्सिजन लेवल्स कमी होतात का? कारण माझ्याकडे काही एक दोन पेशंट्स मध्ये मी पाहिलं की ते खूप व्यवस्थित ऑक्सिजन लेवल वगैरे होती त्यांची आणि नंतर त्यांचा HRCT केला आणि त्यांचा स्कोर पाहिल्यानंतर सडनली त्यांचा ऑक्सिजन कमी झाला. तर फिअर किंवा स्ट्रेस या गोष्टींचा ऑक्सिजन लेवलवर काही परिणाम होतो का? केंद्रे सर जरा याच्याबद्दल आम्हाला सांगा. तर एक छोटासा आता मी उदाहरण देऊ इच्छितो. एक शेतकरी आहे, शेतकऱ्याची एक बकरी आहे, शेळी. ती समजा 15 किलो तिचं वजन आहे. दररोज ती अर्धा लिटर किंवा 1 लिटर दूध देते. एक वाघ दररोज संध्याकाळी त्या शेळीच्या बाजूला येऊन बसतो. तो शेळीला काही करत नाही, पण तो फक्त बाजूला येत असतो, त्याचा प्रेझेन्स तिथे असतो. एक 10-15 दिवसामध्ये ती शेळी दूध द्यायचं आटून जाते आणि तिचं वजन बऱ्यापैकी 15 किलोवरनं 7 किलोवर येऊन बसतं. आता हा शेतकरी काय करतो, त्या बकरीला घेऊन वेटरनरी डॉक्टरकडे जातो, जनावरच्या डॉक्टरकडे. डॉक्टर साहेब हिला काहीतरी ट्रीटमेंट द्या. त्या शेळीचं वजन निम्म कमी झालं. ती दूध देत होती, त्या दुधावर थोडंफार आमच्या घरामध्ये मुलांसाठी इकडे तिकडे त्याची मदत व्हायची, तिचं दूध पण आटून गेलं. आता डॉक्टर साहेबांना हे माहित नाही, तर रोज तिच्या पुढे येऊन एक वाघ बसतोय. ते त्या शेळीला आपलं सलाईन लावा, इंजेक्शन दे, गोळ्या दे वगैरे वगैरे ट्रीटमेंट चालू असते. महिना झाला, 2 महिने झाला, त्याची ट्रीटमेंट चालूच आहे, परंतु त्या शेळीचं वजन मात्र कमी 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 होतच चाललं. आता या गोष्टीमध्ये, या सिच्युएशन मध्ये शेळीची ट्रीटमेंट करून उपयोग नाही, आपल्याला त्या वाघाला काढलं पाहिजे. बरं, आता वाघ तिथे शेतकऱ्यालाही माहिती आहे, डॉक्टरलाही माहित नाही. तर अशा दृष्टीने तो स्ट्रेस त्या व्यक्तीवर, त्या प्राण्यावर इफेक्ट करत असतो. स्ट्रेस काय करतो, जसंही आपल्याला स्ट्रेस व्हायला लागतो एखाद्या सिच्युएशनचा, तेव्हा आपण ब्रिदिंग शालो करायला लागतो. शालो केल्यामुळे काय होतं की ऑक्सिजन लेवल बॉडीपर्यंत, टिश्यूपर्यंत लेवलपर्यंत पोहोचत नाही. ती न पोहोचल्यामुळे त्याचं सिग्नल ब्रेनला जातं. ब्रेनला वाटतं की हा माणूस काहीतरी अक्यूट वेगळ्या एखाद्या परिस्थितीमध्ये अडकलेला, म्हणून ब्रेन सिग्नल देतं की जास्तीत जास्त याचं रिस्पिरेशन वाढतं. त्यावेळी तो पेशंट जास्तीत जास्त रिस्पिरेशन वाढवायचा प्रयत्न करतो. आणि पण ते जे रिस्पिरेशन असतं ते पण शालो असतं. ते शालो असल्यामुळे परत ब्रेनला उलटे सिग्नल जातात आणि धीरे 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 पेशंट त्या ह्याच्यामध्ये विशियस सायकलमध्ये अडकतो. विशियस सायकलमध्ये अडकल्यानंतर त्याला मग एक पल्पिटेशन, ब्रेथलेसनेस, सफोकेशनचं फिलिंग होतं, ट्रेमर्स होतात, रेस्टलेसनेस होतात आणि ते गुदमरल्यासारखं, आता खेड्यातला जो शब्द आहे गुदमरल्यासारखं फिलिंग होऊन त्याला असं वाटतं की आता मी संपलो. त्याला आपण पॅनिक अटॅक असं म्हणतो. आणि मग त्याच्यासाठी आपल्याला प्रॉपर ट्रीटमेंट करावी लागते. हे असं सगळं ऑक्सिजन लेवलपर्यंत काम करत असतं. तर आपण कन्व्हर्जनचे पण पेशंट पाहतो ना, कन्व्हर्जन मध्ये काय होतं, एकदम हायपर व्हेंटिलेशन, एन्झायटी ज्यावेळी वाढते त्यावेळी त्यांचं हायपर व्हेंटिलेशन वाढतं. हायपर व्हेंटिलेशन मुळे कार्बन डायऑक्साईड वॉश आउट होतो आणि सडनली त्यांचं थोड्या वेळासाठी श्वास थांबला जातो किंवा त्यांच्या ऑक्सिजन मध्ये पण चेंजेस होऊ शकतात. इट इज पॉसिबल. आणि एन्झायटी मध्ये कॉमनली रेस्पिरेटरी रेट जास्तच होतो. आपण जर एन्झायटीचे सिम्पटम्स बघितले तर हार्ट रेट वाढतो, बीपी वाढतो, रेस्पिरेशन रेट वाढतो, जे आपल्याला सेम कोविड मध्ये पण तीच सिम्पटम्स आपल्याला दिसत आहेत की त्यांच्या ह्या सगळ्या गोष्टी वाढलेल्या असतात. त्यामुळे एन्झायटीमुळे डेफिनेटली त्यांना कन्फाउंडिंग फॅक्टर होणार आहे आणि सिम्पटम्स वाढणार आहेत. थँक्यू सर. सर आणखी एक, आता हे जे आतापर्यंत आपण पाहिलं की स्ट्रेस, भीती,
भीती जर म्हणाल तर आपण म्हणतो की जसं आहार, विहार, निद्रा, भय आणि मैथून या उपजतच असतात. म्हणजे भीती घालवणं मुश्किल आहे, पण मग कसं, म्हणजे हाऊ टू टॅकल दॅट फिअर? चांगला क्वेश्चन आहे. आता ऍक्च्युअली स्ट्रेस जर आपण म्हटलं तर स्ट्रेस आपण घालवू शकतो का? नो, वी कॅनॉट रिमूव्ह द स्ट्रेस किंवा वी कॅनॉट स्टॉप द एन्झायटी. याच्या विरुद्ध काय शब्द आहे की त्याच्यासाठी आपल्याला रेग्युलेशन करायला लागेल. कारण स्ट्रेस कसा बघितला, सरांनी जसं सांगितलं की स्ट्रेस हा एनी एन्व्हायरमेंट चेंज मध्ये, जसं बाहेर पाऊस येतोय तरी आपल्याला वाटेल की अरे लाईट जाईल का, चिंता सतत आहे. त्यामुळे आपल्याला काय आहे की स्ट्रेस मध्ये मॅनेज करणं गरजेचं आहे किंवा त्याला स्ट्रेस मॅनेजमेंट म्हटलं जातं. आता स्ट्रेस मॅनेजमेंट कसं करायचं, तर याच्यामध्ये हजार गोष्टी आहेत. आता आपले पण हडपसरचे डॉक्टर्स बघितले की प्रत्येक जण काही ना काहीतरी ऍक्टिव्हिटीज करतात आणि बरेचसे डॉक्टर्स त्यामुळे हॅपी असतात. आता घुले सरांचं उदाहरण बघितलं तर ते एवढे चित्र सुंदर काढतात, म्हणजे ओपीडी प्रॅक्टिस आहे प्लस चित्र काढतात. म्हणजे तुम्हाला यू नीड टू डेव्हलप सम हॉबीज. किंवा आपला जर रनोली ग्रुप बघितला किंवा एक्सरसाइज, आता दुबे पाटलांचं उदाहरण बघा, हंड्रेड्स ऑफ पेशंट ते पाहतात आणि नंतर ते विकेंडला सायकलिंग वगैरे करून त्यांचा स्ट्रेस बस्ट करतात. त्यामुळं आपल्याला हा स्ट्रेस रेग्युलेट करायसाठी आपल्याला काही ना काहीतरी ऍक्टिव्हिटीज करणं गरजेचं आहे. ज्याच्यामध्ये हॉबी डेव्हलपमेंट आहे, नवीन नवीन गोष्टीमध्ये इंटरेस्ट करणं गरजेचं आहे. त्याच्याबरोबर लाफ्टर म्हणजे हसणं, बऱ्याच वेळा आपण म्हणतो ना मित्रात जाऊन निखळ हसणं, ह्याही गोष्टीमुळे बऱ्याच वेळा आपल्याला रिलॅक्स होतं. पण आज कोविडमुळे अशी परिस्थिती झाली की आपण बोलू शकत नाही. त्याच्यामुळं आपल्याला विविध मार्ग त्याच्यामध्ये शोधणं गरजेचं आहे. त्याचबरोबर रागावर कंट्रोल करणं हे फार इम्पॉर्टंट आहे. जसं राग वाढवायच्या काही गोष्टी असतात, राग कमी करायच्या गोष्टी असतात. जर आपण मोठ्याने बोललो, एकदम चिडचिड केली तर राग वाढू शकतो. ह्याच्या वर्सेस आपण काही गोष्टी केल्या, जसं डीप ब्रिथिंग करणं, श्वासोश्वास नियंत्रित करणं किंवा वातावरण चेंज करणं, ज्या ठिकाणी अँगर येतं तिथून दुसरीकडे जाणं, याच्यामुळं बराचसा स्ट्रेस आणि फिअर आपली कमी होते. त्याच्याबरोबर कलिगशी आपण डिस्कस करणं, कंटिन्यू मेडिकल एज्युकेशन मध्ये राहणं, ह्याही गोष्टी आपल्यासाठी फार इम्पॉर्टंट असतात आणि त्याच्यामुळे आपली फिअर डेफिनेटली कमी होऊ शकते. माने सर. थँक्यू सर. माझा पुढचा प्रश्न होता पेंडसे सर. माने सर, पुढच्या प्रश्नाकडे यायच्या आधी ऍक्च्युली मला आता रेंज गेली होती, त्यामुळे मला केंद्रे सरांचं पूर्ण ऐकता आलं नाही. इथे ते रेंजचं चक्र भिरभिर करत होतं आणि माझा स्ट्रेस तिकडे वाढत होता. अजूनही तुमचा स्ट्रेस वाढलेला दिसतोय. हिमांशु, मला काही सांगायचंय का? नाही, सरांकडे सिग्नल नाहीये मला वाटतं, हिमांशु सरांकडे. चालेल, यू कॅन गो अहेड. माने सर, पुढचा प्रश्न विचारू शकता. सर, पुढचा प्रश्न ऍक्च्युली हिमांशु सरांसाठी होता की ही स्ट्रेस आहे मला किंवा मला भीती वाटतेय, तर हे जे फिलिंग आहे हे आपण व्यक्त करावं की नाही? कारण होतं काय की आपण जर हे फिलिंग व्यक्त केलं तर आपल्या घरातली लोकच जी आपल्याला आधार समजतायत, तर हे जे एक ओव्हरवेल्मिंग आपले एक्सप्रेशन्स असतात हे व्यक्त करावेत की नाही? अगदी बरोबर. हा प्रश्न पण अगदी इम्पॉर्टंट आहे आणि डॉक्टरांसाठी स्पेशली आहे. म्हणजे आज आपण आपल्या फॅमिलीमध्ये बऱ्याच वेळा इम्पॉर्टंट व्यक्ती असतो आणि आपल्यावर आधारित सगळी फॅमिली असते. तर बऱ्याच वेळा हे स्ट्रेस आपण जर दडवून ठेवला तर तो क्युम्युलेटिव्ह होऊन वाढणारच आहे अल्टिमेटली. त्याच्यामुळं एक लक्षात घ्या की स्ट्रेस आहे त्याला आपल्याला लगेच रेग्युलेट करणं गरजेचं आहे आणि ह्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं की व्यक्त करणं गरजेचं आहे. आता याच्यामध्ये बऱ्याच वेळा आपली ही HMA सारखी एवढी मजबूत संघटना आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला खूप सारे मित्र मिळत आहेत. त्याच्यामुळं तुम्ही कधी पण स्ट्रेस जर झाला तर यू कॅन शेअर विथ पीपल. तुम्ही बाकीच्या लोकांशी बोलणं आणि त्याच्यावरनं आपल्याला उपाय करणं हे फार गरजेचं आहे की जेणेकरून फॅमिलीला एक्सप्लेन करायच्या आधी आपण जर मित्रांशी सांगितलं, जसं मगाशी म्हटलं की आपण स्ट्रेस मध्ये आपण डिवाइड करू माइल्ड, मॉडरेट, सिव्हिअर. जो छोटा स्ट्रेस असेल माइल्ड लेवलचा, तर तो स्ट्रेस आपण विदाउट एनी ट्रीटमेंट, विदाउट एनीथिंग आपण जाऊ शकतो. इव्हन तुम्ही लोकांशी बोलला, कम्युनिकेट केलं, थोडस एक्सरसाइज केले किंवा खेळायला गेला तरी ते रिलॅक्स होतात. मॉडरेट लेवलच्या स्ट्रेसला थोडीफार हेल्प लागू शकतो आणि सिव्हिअरला मात्र तुम्ही ट्रीटमेंट घेणं फार गरजेचं असतं. केंद्रे सर, तुम्हाला काय याच्यावर कॉमेंट करायचे? अगदी बरोबर.
इट्स ओके नॉट टू बी ओके. प्रत्येक जण म्हणतो मी स्ट्रॉंग आहे, मला काय होतंय, मला काही झालेलं नाही. बेसिकली अंडरलाईन स्ट्रेस डिप्रेशन चालू असतं. तुम्ही तुमच्या स्पाउसशी डिस्कस करा, कलिगशी डिस्कस करा, फोनवर नसेल तर पर्सनली जाऊन त्यांच्याशी भेटा, चर्चा करा आणि न लाजता न घाबरता ह्या गोष्टीची चर्चा झाल्याशिवाय हा प्रश्न सुटत नाहीये. असं आहे. आता ते मध्ये आमच्या एक जवळचा मित्र पेशंट आयसीयू मध्ये ऍडमिट आहे. तो त्या पेशंटनं आयसीयू मधल्या त्याच्या मम्मीला, पेशंट त्याची मम्मी होती, तर नाव सांगायची गरज नाही, मग ते मम्मीनं त्या मुलाला चॉकलेट मागितलं. बिचारा एवढा स्ट्रेस मध्ये गेला की त्याला चॉकलेट द्यायची इच्छा आहे, परंतु तो आयसीयू जाऊ शकत नाही. त्यानं ती भावना माझ्या पुढे व्यक्त केली, अरे केंद्रे सर जरा असं असं मला हेल्प पाहिजे. मला ठीक आहे, डोंट वरी. मी बाहेर गेलो मेडिकलला, चॉकलेट नाही कॅडबरी घेतली, स्वतः जाऊन त्याच्या त्या आईला खाऊ घातली आणि तिकडनं येऊन त्याला सांगितलं की अरे आईने कॅडबरी खाल्ली बरं का तुझ्या. झालं. आयुष्यामध्ये ही त्याच्या मनामध्ये खंत राहिली असती की मी माझ्या आईला शेवटच्या वेळी चॉकलेट सुद्धा दिलं नाही, आणि बिचारी दुसऱ्या दिवशी ती म्हातारी गेली. हे एक बर्डन असतं माणसाला, हे बर्डन घेऊन जगावं लागतं. म्हणून तुम्ही चर्चा करा, डिस्कस करा, स्ट्रेस सगळा डिस्कस निघून जाईल. आता आज कसं आहे, आपलं मन आहे, मन म्हणजे एक मोठं डस्टबिन आहे. डस्टबिन मध्ये किती कचरा गोळा करायचा, किती नाही करायचं हे आपल्याला ठरवायचं. दुसऱ्या दिवशी जसं आपण कचऱ्यावाला आल्यानंतर डस्टबिन मधला कचरा गोळा केलेला टाकून देतो, कचरावाल्याला सांगतो घेऊन जा बाबा, तसं तुमच्या आमच्या मनामध्ये स्ट्रेस जो कचरा जमा झालेला हा टाकण्यासाठी आम्ही लोक बसलेलो आहोत. या आमच्याकडे ते खाली करून जावा. वेलकम. या हिमांशू आहे का रेंज मध्ये? आलो. स्ट्रेस फॅक्टर्स मध्ये आणखीन एक नेटवर्क हा फॅक्टर ऍड करा, कारण इथे ते स्क्रीनवर नेटवर्कचं चक्र भिरभिर करत होतं आणि इकडे माझी धडधड वाढत होती. एनिवे, नेटवर्कचा स्ट्रेस. सर तुम्ही काय याच्यामध्ये ऍड करू इच्छिता का की आपल्याला जे बिंग आपण जे फील करतो ओव्हरवेल्म, की नाही मला भीती वाटते, मला राग आलाय, मला हे फिलिंग्स येणं म्हणजे काही त्यात वावग आहे का? हो नक्कीच. त्याच्या आधी मला मगाशी 2 पॉइंट मांडायचे होते, ते नेटवर्कमुळे राहून गेले. केंद्रे सरांनी जो ऑक्सिजनचा प्रश्न घेतला होता, सरांनी त्याच्यामध्ये जो पाथवे सांगितला त्याच्यात एक सायंटिफिक किंवा थेरॉटिकल हे असं आहे की जेव्हा पॅनिक अटॅक येतात, अँझायटी जेव्हा वाढते तेव्हा पॅनिक अटॅक येतात आणि हायपर व्हेंटिलेशन व्हायला लागतं. हायपर व्हेंटिलेशन मुळे काय होतं, कार्बन डायऑक्साईड बाहेर फेकला जातो. त्याच्यामुळे कोणाचा तरी व्हिडिओ चालू आहे. बोराटे सर तुमचा ऑडिओ चालू आहे, ऑडिओ बंद करा सांगतो. ओके. हायपर व्हेंटिलेशन मुळे पार्शियल प्रेशर ऑफ कार्बन डायऑक्साईड ब्लड मध्ये वाढत जातं आणि हायपोकॅप्निया होतो. बरोबर. Now this hypocapnia leads to respiratory alkalosis. आणि त्याच्यामुळे काय होतं, there is a more binding of oxygen to hemoglobin, so there is less oxygen available in circulation. So this could be one of the reason की स्ट्रेस मुळे किंवा मोर स्पेसिफिक पॅनिक अटॅक मुळे ऑक्सिजन लेवल थोडी ड्रॉप होऊ शकते. So there is no end-to-end connection with oxygen and stress. This could be one of the mechanism. Shallow breathing is definitely cause. Yes. दुसरं फिअरचा जो मुद्दा होता अमर सरांनी ऍड्रेस केला. मला वाटतं तो फिअर हँडल करत असताना 2 गोष्टी आपल्याला बघणं गरजेचं असतं. एक फॅक्ट्स अँड सायन्स, म्हणजे कुठलीही फिअर फॅक्ट्स आणि सायन्स शिवाय कमी होऊ शकत नाही. सो दॅट इज वन थिंग. अँड सेकंड थिंग इज ऍक्सेप्टन्स. आता ऍक्सेप्टन्सचं एक उदाहरण द्यायचं म्हणून मला सहज सुचलं. आपल्यापैकी जे क्रिकेटचे चाहते आहेत त्यांना माहित असेल, आय थिंक 2003 किंवा 4 साली भारत ऑस्ट्रेलियाचा दौरा होता. मला आता एक्झॅक्ट साल आठवत नाही. सचिन तेंडुलकर त्यावेळी वारंवार ऑफस्टम्पच्या बाहेर आउट होत होता. म्हणजे ऑलमोस्ट 4-5 इनिंग्स मध्ये तो ऑफस्टम्पच्या बाहेर कट देऊन एज देऊन आउट झाला होता आणि त्याच्यावर खूप टीका व्हायला लागली होती. आता एवढा ग्रेट बॅट्समन ऑफस्टम्प बाहेर सातत्याने आउट होतोय,
त्याला हे पचवणं कदाचित कठीण गेलं असतं. एखादा दुसरा असता तर तो डाऊन झाला असता, त्याचं करिअरही कदाचित संपू शकलं असतं. पण त्यांनी तो ग्रेट अशामुळेच आहे की त्यांनी ती सिच्युएशन ऍक्सेप्ट केली. प्राप्त परिस्थितीमध्ये मी काय करू शकतो, सो ही डिझाईन अ स्ट्रॅटेजी. त्यांनी ठरवलं आपण ऑफ स्टंप बाहेरचा एकही चेंडू तटकवायचा नाही. अँड रेस्ट इज हिस्ट्री. वी नो ही स्कोर्ड अ नॉट आउट, I think 241 runs in that particular match. So acceptance of situation is very, very important to overcome anything. आता आला मुद्दा, is it okay to feel overwhelmed? Yes, it is definitely okay. We should validate our emotions. आपण माणसं आहोत, माणसं म्हटली की इमोशन्स ही येणारच, आणि ती इमोशन्स जोपर्यंत आपण व्हॅलिडेट करत नाही तोपर्यंत त्याच्यावर ओव्हरकम करणं फार मुश्किल होतं. म्हणजे गुनाह नहीं है अश्कों को बह जाने में, गुनाह नहीं है अश्कों के बह जाने में, समुंदर भी कभी कभी गीला हो जाता है, असं असतं. त्याच्यामुळे कधी कधी असं इमोशन्स येणं आणि त्यांचा ऍक्सेप्टन्स हा खूप महत्वाचा असतो. असं म्हणतात की समटाइम्स क्राईंग इज इक्वली इम्पॉर्टंट ॲज प्रेइंग. सो येस, यू कुड हॅव इमोशन्स, ऍक्सेप्ट देम, व्हॅलिडेट देम, आणि शेवटी हवं तर असं म्हणा, तूच आहेस तुझ्या भावनांचा शिल्पकार. सो इट इज ऍब्सोल्युटली ओके टू फील ओव्हरवेल्मिंग. माने सर. थँक्यू सर. सर केंद्रे सरांसाठी पुढचा प्रश्न होता. हा सर. आपल्याला आपल्याला स्ट्रेस आलाय किंवा आपल्याला भीती वाटतीये, याच्यानी आपली इमेज वीक होते का? डज इट लुक लाईक यू आर अ वीकर पर्सन? कसं आहे, हे फिलिंग मी स्ट्रॉंग आहे, मला स्ट्रेस नाही, तुमच्या फिलिंग व्यक्त करायचा असताना सुद्धा तुम्ही तुमच्या इमेजला तुम्हाला धक्का लागू द्यायचा नाही. इथेच मोठी गोष्ट आहे. आता ते आपण एक पिक्चर पाहिला असेल बघा, जुन्या रुदाली नावाचा पिक्चर. याच्यामध्ये ह्या अप्पर क्लास कम्युनिटी ज्या होत्या, राजे राजवाडे, ह्या लोकांना एखादी घरामध्ये जर डेथ वगैरे झाली तर त्यांनी रडायचं नसतं, असं त्यांचा रूल होता. म्हणजे तुम्हाला तुमच्या फिलिंग दाखवायच्या नाही, दाबून ठेवायच्या. मग ते रुदाली म्हणजे ऍक्च्युली तुम्हाला भाड्यानं बायका गोळा करायच्या, त्यांना पैसे द्यायचे आणि त्यांच्या दारामध्ये ते येऊन ओक्साबोक्सी रडायचं. त्या रडण्याचे त्यांना, ते त्यांचं प्रोफेशन आहे, त्या रडण्याचे त्यांना पैसे दिले जायचे. म्हणजे विषय हाच आहे की मला माझ्या भावना व्यक्त करायचं परंतु करता येत नाही, आणि मग ते मी वीक दिसेल ना समाजामध्ये, असं समाजामध्ये मेसेज आहे, म्हणून त्यांना ते एक्सप्लोर करायचं नाही, त्यामुळे त्यांना दाखवायचं. सेम थिंग आहे. म्हणजे प्रामाणिकपणे आपल्या मनामध्ये ज्या काही भावना असतील त्या व्यक्त करा. व्यक्त केल्याशिवाय तुमच्या फिलिंग व्हेंटिलेट होणार नाही. तुम्ही ते फिलिंग घेऊन रात्रभर शांतपणे सुखात झोपू नाही शकणार. मला जर चांगलं झोपायचं आहे, गुड नाईट स्लीप हवी आहे, तर तुम्ही ते कचरा पहिले बाहेर काढा. जसं आपण आता बेडरूम मध्ये काही चप्पल बूट घेऊन जात नाहीये, चप्पल बुट आपण त्याच्यानंतरच आपण फ्रेश होऊन बेडरूम मध्ये जातो. चप्पल बुटला आपण नेतो का बेडरूम मध्ये? स्ट्रेस शेवटी काय, चप्पल बुटच आहे ना. त्याला तुम्ही बेडरूम मध्ये का घेऊन जाता? आय आर यू डिस्टर्बिंग युअर गुड नाईट स्लीप? हा प्रश्न आहे. थँक्यू सर. माने सर. हा सर. सरांनी जे अगदी छान उदाहरण दिलं रुदालीचं. काय झालंय आपल्या समाजामध्ये ना, इमेज बिल्डिंग खूप होतं, आणि बऱ्याच वेळेला हे इमेज बिल्डिंग चुकीच्या पद्धतीने केलं जातं, आणि याला बहुतांशी बॉलिवूड सुद्धा रिस्पॉन्सिबल आहे. आता बऱ्याच बॉलिवूड पिक्चर मध्ये आपण डायलॉग ऐकलेले असतील, मर्द को दर्द नहीं होता. अरे क्यों नहीं होता, होना चाहिए. दर्द होगा तो ही तुम जिंदा हो, इसकी निशानी मिलेगी. क्यों नहीं होगा दर्द, होना ही चाहिए. त्यामुळे there is a big no when we say does talking about stress makes your image weak. Absolutely not, absolutely not. कधी कधी आमचे एक सिनियर सायकॅट्रिस्ट आहेत, डॉक्टर हरीश शेट्टी, ते त्यांच्या एका व्याख्यानामध्ये म्हणाले होते, कधी कधी आपण इमोशनली न्यूड होणं गरजेचं असतं.
इमोशनली वेळेवर न्यूड होणं तितकंच महत्वाचं आहे. अँड नो बडी इज इम्युन टू स्ट्रेस, एव्हरीवन इज व्हलनरेबल. याच्यावर मला 4 ओळी सुचल्या होत्या. फूट फूट के तब मैं रोया था, फूट फूट के तब मैं रोया था, तेरी गोद में जब मैं सोया था, एहसास हुआ था तब मुझको, खो चुका था मैं खुद को, अब जाकर सुकून आया है, खुद को जिंदा मैंने पाया है, खुद को जिंदा मैंने पाया है. क्या बात है, क्या बात है, क्या बात है. तो कभी कभी रोना अच्छा होता है. म्हणजे जसं सर्फ वाले म्हणतात दाग अच्छे होते हैं, तसं रोना भी अच्छा होता है. तुकाराम महाराज पण म्हणतात, मनाच्या तळमळे चंदने ही अंग पोळे, तुका म्हणे दुजा उपचार पीडा पूजा. म्हणजे जर तुमचं मन अस्वस्थ असेल, तुम्ही चंदन जरी लावलं तरी तुमचं अंग भाजणार आहे. त्यामुळे ते मन व्यक्त करा. मगाशी म्हटलं तसं इमोशनली न्यूड व्हा अँड यू विल गेट द रिलीफ. सो आय वुड से टॉक इट आउट. थँक्यू. थँक्यू सर. तुम्ही म्हणालात तसं अगदी म्हणजे आज असं झालं समाजामध्ये आपण प्रतिमा याला फार महत्व देतो. प्रतिभा आणि प्रतिमा जो एक राहिलेलं नाहीये. प्रतिभा आणि त्या आपण आपल्या भावना दडपून ठेवतो. पुढचा प्रश्न, वाक्य ऐकतो, असं बऱ्याच ऐकतो आपण. लाईक आताची परिस्थिती अशी आहे की आपण वी आर बर्निंग आवर सेल्फ आउट. बर्नआउट मेकॅनिझम काय आहे आणि हाऊ डज इट? येस, बर्नआउट म्हणजे आता कॉमन टर्म आहे, आपण सगळेजण वापरतोय. आपण काय आतापर्यंत पाहिलं की स्ट्रेस म्हणजे एखादी घटना घडली की त्यानंतर येणारा जो स्ट्रेस, PTSD म्हणतो आपण, पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस. म्हणजे एखादी वाईट घटना, एखादी डेथ झाली पेशंटची, किंवा एखादा मेजर ऍक्सिडेंट झाला, किंवा एखादा गोष्ट झाली, त्यानंतर ते होतं, त्याला आपण पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर. परंतु बर्नआउट हा कॉमन, आपण फ्रंटलाईन वॉरियर्स आहेत, डॉक्टर्स आहेत, आपले सगळ्यांमध्ये खूप कॉमनली दिसतो. आम्ही स्वतः आता कोविडमध्ये काम केलं, त्यावेळी बर्नआउट हा एक कॉमन टर्म झालेली. आता बर्नआउट म्हणजे नक्की काय असतं? बर्नआउट म्हणजे रोज जर स्ट्रेस असेल, इफ इट इज एव्हरी डे, आणि तो जर क्युम्युलेटिव्ह वाढत चाललाय, तर त्यावेळी तो क्युम्युलेटिव्ह स्ट्रेस होतो, त्याला आपण बर्नआउट म्हणतो. आणि हा स्ट्रेस, होले सर, म्यूट सर, तुमचं माइक प्लीज ऑफ करा. अतुल सर, होले सर, अतुल होले, म्यूट करा ना सर. होस्ट ठीक आहे. तर बर्नआउट ही अशी गोष्ट आहे की ज्याच्यामध्ये जर स्ट्रेस आपल्याला डे टू डे असेल, रोज असेल, तर मात्र आपण जास्त मोठ्या प्रमाणात फ्रस्ट्रेट होऊ शकतो आणि त्याला ट्रीटमेंट पण फार अवघड असते. आता ही बर्नआउटची आपल्याला मेन कारण काय आपल्याला दिसत आहेत? सगळ्यात महत्वाचं आहे की एव्हरीडे आपण जो डेथ पाहतो, की डेथ होत आहेत आपल्या हॉस्पिटलमध्ये किंवा अराउंड, हे कंटिन्युअस जर आपल्याला असेल, तर मात्र आपल्याला रोजच्या रोज ज्या गोष्टी पाहत असेल, तर तो स्ट्रेस आपल्याला वाढू शकतो. दुसरी गोष्ट आहे की वर्किंग आवर्स, की काही ठिकाणी आपण बघितलं की बऱ्याच वेळा स्टाफही मिळत नाहीयेत, आणि बरेचसे स्टाफ आपल्याला मिळत नसल्यामुळं की खूप जास्त वेळ, लॉंग आवर्स आपल्याला काम करतंय, आणि त्या वातावरणात काम करतंय. स्पेशली आता PPE किट घालून ज्यांनी काम केलं असेल, तर त्यांना हे जास्त प्रमाणात फ्रस्ट्रेशन होतंय. त्याचबरोबर थर्ड प्रॉब्लेम असतं की फॅमिली. आता तुम्ही कोविड सेंटर्स मध्ये काम करताय आणि त्यावेळी घरी आलं तर मुलं, लहान मुलं असतील तरी आपण त्यांना लांबूनच भेटतो. काही जणांनी मी असं पाहिलेलं आहे की ती दुसरीकडे राहत होते आणि घरी जायचे, फक्त डबा घेणार किंवा ह्या अशा गोष्टी आहेत. आता हे जर तुम्हाला परसिस्ट करायचे 1-1 महिना, 2-2 महिने, तर मात्र तुम्ही नक्कीच जास्त फ्रस्ट्रेट होऊ शकता. त्याचबरोबर आता हा एक झाला गोष्ट आपल्या वर्किंगचा झाला, त्यानंतर डेथ पाहतो आणि फॅमिली झाली. आणि सगळ्यात अवघड गोष्ट आहे की फॅमिली मेंबर जे रिलेटिव्ह असतात पेशंटचे, त्यांची आपल्यावरती फ्युरी खूप जोरात असते, किंवा ते आपल्याला सतत क्वेश्चन विचारतात, किंवा आपण जरी काम चांगलं केलंय, एखादा पेशंट डेथ झाला की ते फॅमिली मेंबर्स आपल्याला बिलिंग साठी प्रॉब्लेम करतात, आपल्याला एलिगेशन करू शकतात की तुमची ट्रीटमेंट चुकली, तुम्ही हे केलं, तुम्ही ते केलं.
जरी आपण कंटिन्युअस केलं तर ह्या आपल्याला एका वेळी 4-4, 5-5 फ्रंटवर ज्यावेळी फाईट करायचं असतं त्यावेळी डॉक्टरांमध्ये बरंचसं फ्रस्ट्रेशन तयार होतं आणि बर्नआउट तयार होतो आणि याला आपल्याला ट्रीटमेंट करणं फार अवघड होऊन जातं. आणि ह्याच्यासाठी आपल्याला बऱ्याच वेळा आपण बरेचसे फोरम्स आपण तयार केले. कोविड हॉस्पिटल ग्रुप आहे, HMA ने पण बरेचसे ऍक्टिव्हिटीज केलेल्या आहेत. जसं आपण काही पेशंट बरे झाले त्यांना आपण झाडं दिलेली आहेत. तर अशा काही ऍक्टिव्हिटीज न आपल्याला त्या वर्किंग प्लेस मध्ये सुद्धा रिलॅक्सेशन मिळू शकतं. माने सर. पुढचा प्रश्न आहे, आता आपण हे ऍक्सेप्ट तर केलं की आपण स्ट्रेस्ड आहोत, आपल्याला आताच्या सिच्युएशन मध्ये भीती पण वाटायला लागली, आपण ओव्हरवेल्मेड आहोत. मग या सगळ्यांमधनं जो एक आपला भावनिक उद्रेक होतो, ज्या आपलं इमोशनल डिस्टर्बन्सेस तयार होतात, हिमांशू सर मला हे विचारायचं होतं की हे सगळं कसं रेग्युलेट कसं करायचं, हा जो भावनांचा हलकल्लोळ उडालेला आहे. हो, बऱ्याचदा आपण असं बघतो की जेव्हा स्ट्रेस खूप जास्त प्रमाणात वाढत जातो तेव्हा काही कॉग्निटिव्ह डिस्टॉर्शन्स तयार होतात. म्हणजे चुकीची मतं किंवा चुकीची विचार पद्धती निर्माण व्हायला लागते आणि ती स्ट्रेस आणखीन वाढवते. याच्यामध्ये 3-4 महत्वाच्या गोष्टी आहेत. एक आहे ओव्हर मॅग्निफिकेशन किंवा भयंकरीकरण. म्हणजे ज्या वेळेला कोविड खूप सुरुवातीला सुरू झाला होता ना, तेव्हा ही स्टेज आपल्याला खूप बघायला मिळाली. म्हणजे एक जरी पेशंट आजूबाजूला हे बातमी वाचली की इकडे असं वाटायला लागायचं, अरे बापरे आता झालं, आपला मृत्यू जवळ आलाय. म्हणजे आपण वास्तव न स्वीकारता त्या घटनेला इतकं भयंकर करून टाकत होतो की त्याच्यामुळे अनावश्यक स्ट्रेस वाढत होता. आणि अगदी त्याच्या अपोजिट फेज नंतर आपल्याला बघायला मिळाली, ती म्हणजे ओव्हर मिनिमायझेशन, म्हणजे क्षुल्लकीकरण. हे मला काय होतंय, जसं मी मगाशी म्हणालो, मग तो दर्द नाही होता, तसं मुझे करोना नाही होता. म्हणजे हे दोन टोकं आपल्याला भावनांची किंवा वागण्याची बघायला मिळाली आणि ही दोन्हीही स्ट्रेस वाढवायला कारणीभूत आहेत. आणखीन एक आहे ओव्हर जनरलायझेशन, म्हणजे एखाद्या घटनेवर, म्हणजे आपण म्हणतो ना सुतावरून स्वर्ग गाठणं, तसं. म्हणजे एखादी घटना आपल्या आयुष्यात आपल्या बरोबर चुकीची घडली म्हणजे सगळंच आता वाईट घडणार आहे असं काहीतरी आपण करायला लागतो. आणि अनरिअलिस्टिक अझम्पशन्स, अवास्तव धारणा, म्हणजे अमुक एक झालं तरच मी सुखी राहीन, तरच मी आनंदी राहीन, तरच माझा स्ट्रेस कमी होईल. या अवास्तव धारणांमुळे आपण स्ट्रेस वाढवत असतो. संत कबीर असं म्हणतात, मन के बहुतक रंग है, मन के बहुतक रंग है, छिन छिन बदले सोय, एक रंग में जो रहे ऐसा बिरला कोय. तेव्हा मन वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळ्या अवस्थेमध्ये आपले रंग बदलत असतं आणि ते ओळखून त्याच्यावर काय करायचं हे आपण ठरवलं पाहिजे. आता हे झालं डिस्टॉर्शन काय होतात. मग आता हे कमी करण्यासाठी काय करायला हवं. जेव्हा आपण कॉग्निटिव्ह डिस्टॉर्शन म्हणतो तेव्हा ते कमी करण्यासाठी कॉग्निटिव्ह वर्कच केलं पाहिजे आणि त्याचे काही महत्वाचे टप्पे आहेत. त्यातला पहिला महत्वाचा टप्पा आहे तो म्हणजे अनकंडिशनल ऍक्सेप्टन्स. मगाशी आपण ऍक्सेप्टन्स वर बोललो, पण तो ऍक्सेप्टन्स अनकंडिशनल असायला पाहिजे, बिनशर्त स्वीकार. हो, आत्ता ही परिस्थिती आहे, आत्ता ह्या व्यक्तीचा किंवा माझ्या जवळच्या व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे, ऍक्सेप्ट इट अनकंडिशनली, बिकॉज दॅट इज द फर्स्ट अँड बिगेस्ट स्टेप टुवर्ड्स हिलिंग. मग एकदा हे केलं की मग दुसरी स्टेप येते, दुसरी पायरी येते, ती म्हणजे परिस्थितीचा सारासार विचार करणं, रॅशनल थिंकिंग. प्राप्त परिस्थितीमध्ये मी काय करू शकतो किंवा शकते. मग येते पुढची पायरी, म्हणजे आता ह्याच्यामध्ये काळजी असणं ठीक आहे, पण त्याचं रूपांतर चिंतेत होऊ नये याची आपण नक्कीच खबरदारी घेतली पाहिजे. मग येतं फॅक्टर्स विदिन कंट्रोल, फॅक्टर्स बियॉन्ड कंट्रोल. कोरोना कधी जाणार, बाहेरची परिस्थिती कधी सुधारणार, लॉकडाऊन कधी उठणार हे आपल्या हातात नाही. पण ह्या परिस्थितीमध्ये ह्या व्हायरस पासून स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी, स्ट्रेस पासून स्वतःला वाचवण्यासाठी अशा कितीतरी गोष्टी करण्यासारख्या आहेत की ज्या मी करू शकतो, की ज्या माझ्या कंट्रोलमध्ये आहेत. सो आवर फोकस शुड बी ऑन दोज फॅक्टर्स विच वी कॅन कंट्रोल. अवॉइड फोकसिंग ऑन दोज फॅक्टर्स
तिथे आपला कंट्रोल ठेवू शकत नाही, कारण त्याच्यामुळे एनर्जी वाया जाते आणि ज्या गोष्टी आपण सहज सोडवू शकतो त्या दुर्लक्षित होतात. आणि मग चौथी स्टेप येते, या दरम्यान आपण ज्या काही चुका केलेल्या असतात त्या चुकांचा स्वीकार करणं आणि त्याची चिकित्सा करणं, म्हणजेच कन्स्ट्रक्टिव्ह ऍक्शन. सो या 4 वेगवेगळ्या टप्प्यांमधनं जर आपण गेलो आणि हे कॉग्निटिव्ह वर्क केलं तर इमोशनल रेग्युलेशन करणं सोपं होऊ शकतं. इमोशनल रेग्युलेशन मध्ये पुढचा एक महत्वाचा भाग आहे तो म्हणजे सेल्फ टॉक. म्हणजे आपण मनाच्या गुजगोष्टी असं टायटल दिलंय, पण आपण खरंच स्वतःशी गुजगोष्टी किती करतो हा प्रश्न आपण स्वतःला विचारणं गरजेचं आहे. त्यामुळे स्वतःला वेळ देणं, स्वतःशी एकरूप होणं, स्वतःला वाचणं हे खूप महत्वाचं आहे. नेक्स्ट इज रेझिलियन्स. आता बऱ्याच जणांना रेझिलियन्स म्हणजे टॉलरन्स असं वाटतं, पण याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. टॉलरन्सचा अर्थ होतो सहनशक्ती आणि रेझिलियन्सचा अर्थ होतो सहनसिद्धी. आणि सिद्धी ही साधनेने मिळते, सिद्धी ही सातत्याच्या प्रयत्नांनी मिळते. त्यामुळे आपल्याला रेझिलियंट व्हायचंय, टॉलरंट नाही व्हायचंय फक्त. आणि याचं एक उदाहरण मी देतो. आपल्याला माहिती आहे जपानमध्ये वरचे वर भूकंप किंवा सायक्लोन्स येतात. आता तिथे शेतकऱ्यांचं त्यामुळे खूप नुकसान होत असतं. तर तिथल्या शेतकऱ्यांनी काय आयडिया केले की त्यांनी खंदक तयार केलेत आपल्या घराखाली. म्हणजे त्यांना जेव्हा इशारा मिळतो की आता सायक्लोन येणार आहे ते त्या खंदकात जाऊन राहतात आणि सायक्लोन गेलं की बाहेर येतात. असंच एकदा सायक्लोन आलं होतं, एका शेतकऱ्याचं सगळं शेत त्याच्यामध्ये उद्ध्वस्त झालं. सायक्लोन जाईपर्यंत तो खंदकात राहिला आणि खंदकातनं बाहेर आला. तर अशा परिस्थितीमध्ये आपली रिॲक्शन काय असेल? अरे बापरे. त्याची रिॲक्शन काय होती? बस एवढंच. सो ही हॅज बिकम, म्हणजे तो कोडगा झालाय का किंवा तो निष्काळजी झालाय का? नाही, तो रेझिलियंट झालाय. तो फक्त टॉलरंट राहिला नाही, त्यांनी त्या सिच्युएशनला स्वतःला रेझिलियंट केलं. जसं आपल्याकडे सुद्धा मराठीमध्ये म्हणतात की महापूर आला की वृक्ष उन्मळून जातात, पण वेली तशाच राहतात कारण त्या रेझिलियंट असतात, त्या सिच्युएशन बघून फ्लेक्झिबल होतात. तसं रेझिलियंट होणं आपल्याला गरजेचं आहे या इमोशनल रेग्युलेशनसाठी. आत्ताच्या सिच्युएशन मध्ये आपल्याला टिकून राहणं गरजेचं आहे. मित्रांनो, आता आपण टेस्ट मॅच खेळतोय आणि टेस्ट मॅच मध्ये 4 इनिंग्स असतात. आपल्याला वरचेवर चान्स मिळतो. प्रत्येक इनिंग मध्ये प्रत्येक दिवशी टेस्ट मॅचचा रंग बदलू शकतो. तसंच आता सुद्धा आहे. आपल्याला भरपूर इनिंग्स ची संधी आहे. आता आपल्याला फक्त राहुल द्रविड सारखं टिकून राहायचंय, कारण बऱ्याचदा टिकून राहणं हे जिंकण्यासारखं असतं. हे जर का आपल्याला लक्षात आलं तर इमोशन्स आत्ताच्या ह्याच्यातले हँडल करणं खूप सोपं जाईल. एक असं फेमस कोट आहे, तो म्हणतो लिव्हिंग इज इनएक्सपेन्सिव्ह बट लाईफस्टाईल इज एक्सपेन्सिव्ह. लिव्हिंग इज इनएक्सपेन्सिव्ह, लाईफस्टाईल इज एक्सपेन्सिव्ह. सो at this moment, at this situation, we should focus on living, not the lifestyle. आणि शेवटचं मी असं म्हणेन, खूप छान या सिच्युएशन मध्ये इमोशनली रेग्युलेट करण्याचं एक साधन आहे, ते म्हणजे माइंडफुलनेस. आपण माइंडफुल राहिलं पाहिजे. माइंडफुल राहिलं पाहिजे म्हणजे काय? तर मगाशी म्हटलं तसं आपले विचार, आपल्या भावना ह्या आपल्या आहेत, त्यांना ओन केलं पाहिजे, त्यांचा स्वीकार केला पाहिजे. मग त्या निगेटिव्ह असो, पॉझिटिव्ह असो, कशाही असो, त्या एलियन नाहीत, ते आपल्याच आहेत. त्यांचा स्वीकार करा आणि दिलेल्या क्षणामध्ये राहायचा प्रयत्न करा. मागे एकदा आपल्या HMAच्या ग्रुपवर का AMCच्या ग्रुपवर दुसाणे सरांनी एक छान पोस्ट टाकली होती. त्याचं हेडिंग होतं क्षणस्थ. क्षणस्थ म्हणजे दिलेल्या क्षणामध्ये जगणं, लिव्हिंग इन अ प्रेझेंट मोमेंट. This is extremely important in current situation. If you can be mindful, you can win the situation. So mindful राहायचा प्रयत्न करा
आणि ह्याच्यासाठी माइंडफुल मेडिटेशन, म्हणजे हे चालता बोलता सुद्धा माइंडफुल तुम्ही करू शकता. आज आपण पेशंट बघायला जातो, बरेचसे व्हिजिटिंग कन्सल्टंट्स आहेत, हॉस्पिटलमध्ये जातो, आपण बऱ्याचशा गोष्टी मेकॅनिकली करत असतो. म्हणजे ड्राईव्ह करताना मनात बरेचसे विचार असतात. शिडी चढत असताना आपलं लक्ष असतं पुढचा पेशंट मी काय बघणार आहे, अजून मला किती पेशंट बघायचं, इथनं गेल्यावर काय करायचंय. पण हे न करता आता मी चालतोय, त्या चालण्यावर, त्या ड्रायव्हिंगवर फोकस करा. म्हणजे त्या ड्रायव्हिंग मध्ये, त्या चालण्यामध्ये रिदम आणा, त्या क्षणामध्ये राहायचा प्रयत्न करा. यू विल फील द डिफरन्स. सो माइंडफुलनेस इज व्हेरी पॉवरफुल टूल. सो प्लीज डू यूज इट. आणि शेवटी मगाशी मला वाटतं सुरुवातीला केंद्रे सरांनी म्हटलं होतं की इमोशनल मित्र पाहिजेत. नाही, अमर सरांनी म्हटलं होतं मित्र पाहिजेत, आपलं दुःख रिकामं करायला जवळचं कोणीतरी पाहिजे. तर असं एक इमोशनल नेटवर्क पाहिजे आपल्याकडे इमोशनल रेग्युलेशन साठी. म्हणजे असं ती कुठली तरी ऍड आहे एअरटेलची का कुठली, ते म्हणतात हर एक दोस्त कमी ना होता है. असू दे ना, कमी ना असला तरी चालेल, लेकिन वो जरूरी होता है. सो बिल्ड अप युअर इमोशनल नेटवर्क and all these things will help you to regulate your emotions. Thank you. Thank you, sir. म्हणजे इमोशनल कोशंट वाढवण्यासाठी आपला स्पिरिच्युअल कोशंट वाढला पाहिजे. म्हणजे तुमचं आत्ताचं जे स्पीच, इट वॉज ऍब्सोल्युटली फुल ऑफ स्पिरिच्युअल टीचिंग्स. स्पिरिच्युअलिटी माझ्या मते याच्यापेक्षा वेगळी काही नसावी. आणि ऑन अ लाइटर नोट, हिमांशू बाबा की जय हो. एनसे सर हळूहळू स्पिरिच्युअल व्हायला लागलेत. याचा प्रभाव की स्ट्रेसचा. सो थँक्स. ह्याच ह्याच्यामध्ये मी अगदी 1 मिनिटात करता येईल असं एक माइंडफुलनेस मेडिटेशनची स्टेप सांगतो. जर लोकांनी ती फॉलो केली आणि ती कुठेही कधीही कशी करता येऊ शकते. बसून करू शकता, उभं राहून करू शकता, झोपून करू शकता. फक्त पोझिशनिंग इम्पॉर्टंट आहे आणि त्यातल्या काही फॅक्ट्स महत्वाच्या आहेत. सो वेबिनार करताना येस. So I'm just going to demonstrate how to do a mindful meditation. वीर सर ऑलरेडी मेडिटेशन मध्ये आहेत. अरे वा वा वा. जिथे असाल तिथे इरेक्ट पोझिशन मध्ये बसा. युअर स्पाइन शुड बी इरेक्ट. कुठेही सपोर्ट करायचा नाहीये. थोडेसे शोल्डर्स मागे जाऊ द्या. वन हँड ऑन चेस्ट, वन हँड ऑन belly button. Close your eyes. Take a deep breath through nostril. Deep and slow breath. Hold it to the count of 8. And then release it through mouth. Remember, release it through mouth. Your exhalation should be through the mouth. आणि इनहेल करण्याची जे ड्युरेशन आहे त्याच्यापेक्षा एक्झेल करण्याचं ड्युरेशन मॅक्सिमम किंवा डबल पाहिजे, तरच रिलॅक्सेशन मिळेल. कारण स्ट्रेस मध्ये मसल स्टिफनेस येतो. तो जर कमी करायचा असेल, दिस कॅन बी डन एनीवेअर. म्हणजे कार मध्ये करू शकता, ऑफिस मध्ये करू शकता, ओपीडीत करू शकता, राऊंड घेताना करू शकता. इट इज व्हेरी इझी. But steps are important. Shoulders should be back, erect position, one hand on chest, one hand on belly. Inhalation through nostril. Hold it, release it through mouth. Exhalation should be more than inhalation. हे करत असताना अनेक विचार येऊ शकतात. येऊ द्या, काही हरकत नाही. आणि म्हणूनच आपण हे हात ठेवलेत. आपलं पुन्हा सगळं कॉन्सन्ट्रेशन हातांवर आणा. You will be able to concentrate. If you do it consistently, persistently over a period of few weeks, you will see the difference. Thank you. Thank you, sir. माझा पुढचा प्रश्न केंद्रे सरांसाठी आहे. सर, आपण सगळं ऍक्सेप्ट केलं, राग येतोय, भीती वाटतीये, इमोशनल इम्बॅलन्स झालाय, हे सगळं झालंय. पण शेवटी काय होतं की आम्हाला थोडक्यात सांगा काय करायचं आणि काय नाही करायचं हे एवढं सांगा. म्हणजे याचा एक जिस्ट आम्हाला हवा होता की कसं हँडल करताना काय करायचं, काय नाही करायचं. त्याच्यासाठी सरने एक छोटस उदाहरण देतो, ते थोडस ऐकून घ्या. एका घरामध्ये वडिलांची डेथ झालेली आहे
आई आणि तिचं छोटं बाळ फिनरलच्या सेरेमनीमध्ये आहेत. बरीचशी लोक जमलेली आहेत. आई त्या बाळाला बाजूला घेते आणि विचारते, बेटा आपल्या शरीरातला सगळ्यात महत्वाचा पार्ट कुठला? तर तो सांगतो ब्रेन. आई म्हणते नाही. बाळ आईला विचारतं, मग कोणता काय तू सांग ना. आई म्हणते नंतर सांगेल, वेळ आल्यावर सांगेल. काही दिवसानंतर परत अशी सिच्युएशन येते, तेव्हा परत आई बाळाला बाजूला घेते. बाळ अजून 2-3 वर्षांनी मोठा झालेला असतो. मला कोणता अवयव महत्वाचा आहे? बाळ काय म्हणतो, आई हार्ट आहे. परत सिच्युएशन येते, तेव्हा तो लंग्स सांगतो, कारण ऑक्सिजन घ्यायचा असतो, ऑक्सिजन शिवाय आपण जगू शकत नाही वगैरे वगैरे. अजून एक सिच्युएशन येते, तेव्हा आई परत हाच प्रश्न विचारते. बाळ म्हणतो, मम्मी आता मी सगळे माझे महत्वाचे मला जे काही उत्तर येत होते ते सांगून झालेले आहे, मला काही आता उत्तर सांगता येत नाही. तर आई त्याला म्हणते, इथे तिच्या खांद्यावर आई असं डोकं ठेवून असं म्हणते की बेटा सगळ्यात महत्वाचा अवयव आहे हा खांदा. त्या खांद्यावर मी मान ठेवून तुझे वडील जेव्हा गेले तेव्हा याच खांद्यावर मी मान ठेवून लढत होते. जगामध्ये तुम्ही बाकी काही कमवू नका, पण फक्त कमीत कमी एक खांदा कमवा, त्याच्या खांद्यावर तुम्ही मान ठेवून बोक्साबोक्सी रडू शकता आणि तुमचं मन मोकळं करू शकता. एवढं कमवलं तरी आयुष्यामध्ये तुम्ही खूप कमवलं. बाकी सगळ्या काही गोष्टी आहेत भौतिक सुखाच्या गोष्टी, त्याला काही जास्त अर्थ नाही. राहिला दुसरा प्रश्न, आपण बऱ्याचशा गोष्टी कव्हर केलेल्या आहेत. काय करायचं काय नाही, आपली HMA ची टीम काय करते, ऍक्टिव्हिटी काय करते. त्याच्यामध्ये ऍडिशनल पॉइंट आपण असं करू शकतो की डेली डायरी लिहित चला. डेली डायरीमध्ये तुम्हाला मनामध्ये जे काही सुखाच्या दुःखाच्या गोष्टी येतात, कचरा जो जमा होतो तो त्याच्यामध्ये टाकत राहा. या सिनेरिओला तुम्ही चॅलेंज म्हणून स्वीकारा. फिजिकल एक्सरसाइज आहे, योगा आहे, भरपूर झोप घ्या, भरपूर जेवण करा, शांत झोप लागली पाहिजे. बऱ्याच ठिकाणी आपल्याकडे आता मेंटल हेल्थ लाईन आहेत, काउन्सिलिंगचे सेशन करणारे लोक आहेत. 24 आवर्स त्यांच्या लाईन चालू असतात. कधीही आपल्याला वाटलं तर आपण त्या लोकांची हेल्प घेऊ शकतो. आजकाल आता पूर्वीच्या आपण लहानपणी कादंबऱ्या वगैरे वाचायचो, वाचायला आता वेळ तेवढा नाहीये लोकांकडे. तर तुम्ही स्टोरीटेल नावाचं ऍप डाउनलोड करा आणि वेगवेगळ्या कथा कादंबऱ्या तुम्ही ऑडिओ स्वरूपामध्ये ऐकू शकता. मी बऱ्याच वेळा मॉर्निंग वॉकला जाताना मस्तपैकी कानामध्ये लावून मस्तपैकी स्टोरीटेल ऍपवर वेगवेगळ्या कथा कादंबऱ्या ऐकत असतो. किंवा ट्रॅव्हलिंग मध्ये लंब्या रूटला किंवा आता राहायला मी विमाननगरला आहे, अर्धा तास लागतो मला हडपसरला या. एखादी गोष्ट टाकायची आणि छान पैकी ऐकत 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 रस्ता खूप. अशा थोड्याशा गोष्टी आपण करत गेलो तर थोडंच एक रिलॅक्सेशन होतं. दुसरी गोष्ट, तुम्ही बऱ्याचशा आता या सिनेरिओमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ऍज अ व्हॉलंटियर म्हणून तुम्ही चान्स देऊ शकता. लोकांना मदत करा, कोणाला टिफिन द्या, कोणाला ऑक्सिजन सल्फेट करा, कोणाला प्लाझ्मासाठी लोकांच्या चळवळीमध्ये भाग घ्या. त्यांना बऱ्याचशा गोष्टी तुमचा स्ट्रेस रिलॅक्स होऊन जाणार आहे. फक्त या सिच्युएशन मध्ये आपल्याला होपफुल राहायचं आहे. बी होपफुल, टाइम विल पास. तर एवढे मोठे चक्रीवादळ, एवढे मोठे मोठे वादळ येऊन जातात. आता परवा दिवशीचं ते तोक्ते वादळ आलं, 2 दिवसांमध्ये शमलं. सेम थिंग इज देअर ना. कोरोना सुद्धा जाणारच आहे ना, आज ते पण शमणारच आहे. थोडंसं वाट बघा, एवढंच म्हणायचं, बाकी काय. थँक्यू सर. आतापर्यंत आपण चर्चा केली की आपण आपल्या मनाला कसं हँडल करायचं, येणारा स्ट्रेस, भीती, इमोशनल इम्बॅलन्स वगैरे हे कसं हँडल करायचं. आता थोडंसं आपल्या प्रोफेशनमध्ये ज्या रुटीन प्रॅक्टिसमध्ये काही आपल्याला अडचणी येतात त्याच्याबद्दल तुम्हा वक्त्यांचं आम्हाला एक्सपर्ट ओपिनियन हवं होतं. शिंदे सर, समजा आपल्याकडे येणारा पेशंट रिॲक्ट होत असेल, म्हणजे तो असा खूप रागाने रिॲक्ट होतोय, असा जर काही इन्सिडन्स असेल किंवा जमाव आपल्याकडे ओव्हर रिॲक्ट होतोय, तर मॉब रेज म्हणतो आपण, तर अशा परिस्थितीमध्ये कसं स्वतःला आपण बॅलन्स ठेवायचं आणि कसं शांत ठेवायचं, कसं रिलॅक्स ठेवायचं, याच्याबद्दल जरा तुमचं ओपिनियन होतं. आता आपल्या प्रॅक्टिस मधला सगळ्यात इम्पॉर्टंट स्ट्रेसचा प्रकार हा आहे की ज्याच्यामध्ये पेशंटच्या किंवा नातेवाईकांची फ्युरी आपल्यावरती येते किंवा ते
अँगर आउटबस्ट होतात त्यांचे, आणि बऱ्याच वेळा ते कधी कधी व्हायलन्स किंवा ग्रुप मॉब जमवणं या पद्धतीनं होतं. आणि हे सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे, आणि याला जो टॅकल करतो तो सक्सेसफुल होतो. त्याच्यामुळं बऱ्याच वेळा काय होतं की ह्यांना टॅकल करायला, आता जसं आम्ही AMC ने एक सिस्टीम केली की बाउन्सर्स वगैरे केलेले आहेत, परंतु बऱ्याच वेळा की ऑन द स्पॉट आपल्यालाच त्या गोष्टीला मॅनेज करणं फार इम्पॉर्टंट असतं, आणि बऱ्याच वेळा तिथेच ते प्रश्न सॉर्ट आउट होतात. जसं उदाहरणार्थ आता एखाद्या पेशंटचा किंवा एखाद्या नातेवाईकाचा राग चढत असेल तर तो आपल्याला नीट लक्षात घेणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा अँग्री माणसाच्या डोळ्यात डोळे घालून बोलायचे नाहीत. सगळ्यात पहिली सिस्टीम की आपण ज्यावेळी एखादा अग्रेसिव्ह होत असेल तर त्याच्या डोळ्यात डोळे न घालता आपण इकडं तिकडं बघणं फार गरजेचं आहे. कारण आपण जर तसं बघितलं तर तो अग्रेसिव्ह होण्याची शक्यता आहे. त्याला आपण त्याच्या विरुद्ध अपोनंट सुद्धा वाटू शकतो. त्याच्यामुळे बऱ्याच वेळा त्याचा राग बघून आपले बिहेवियर होणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा काय होतं की रागाने राग वाढतो, म्हणजे पुढच्याने राग केला आणि आपण डबल राग केला तर मात्र डेफिनेटली पलीकडून जबरदस्त रिस्पॉन्स येऊ शकतो. त्याच्यामुळे तो ज्यावेळी अँगर मध्ये असतो त्याच्यावेळी आपण राग अजिबात न करणं हे इतकं इम्पॉर्टंट आहे. कारण त्याच्यामुळे काय होईल की तो आपोआपच हळूहळू पॅसिफाय होऊ शकतो पुढचा व्यक्ती. आता तिसरी गोष्ट आहे की ह्या रागाचे त्याचे अँगरचे काय कारण आहेत हे प्रामुख्याने आपल्याला शोधणं गरजेचं आहे, आणि अकॉर्डिंगली आपल्याला त्याला हँडल करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट आहे की राग हा टेम्पररी फार वाढतो. कुठलाही आपलाही स्वतःचा राग बघितला तर क्षणिक भयानक वाढतो, परंतु आपण जर पाहिलं की अर्धा तासाने, 1 तासाने, 2 तासाने हा राग निघून जातो. त्याच्यामुळं आपल्याला त्या व्यक्तीचा जरी राग आला असेल तर आपल्याला माहिती आहे की तो हाफ एन आवर किंवा थोडासा टाइम जर आपण काढला, टाइम दिला, त्या पिरियड मध्ये बऱ्याच वेळा आपण डिस्कशन टाळू शकतो किंवा इतर नॉन स्पेसिफिक डिस्कशन पण आपण करू शकतो. तर अशा वेळी त्या व्यक्तीचा राग थोड्या वेळाने कमी येऊ शकतो, असं आहे. तर बऱ्याच वेळा या पद्धतीचे आपण काही टेक्निक्स त्याच्यामध्ये ओळखायला पाहिजे. बऱ्याच वेळा यांचे राग बिलिंग्स किंवा बाकीच्या गोष्टींबद्दल येतात, त्याच्यामुळे त्याही गोष्टी आपल्याला व्यवस्थित हँडल करणं किंवा बिल आपल्या गव्हर्नमेंट रेट्स किंवा ह्या गोष्टीप्रमाणे लावणं, आणि एक्स्ट्रा जर आपण काय करणार असेल तर जस्टिफिकेशन आपल्याला टाइम टू टाइम देणं फार गरजेचं आहे. दुसरी गोष्ट आहे की ह्या रागाच्या भरात कधी कधी ते लोक एकमेकाला फोन करणं, इतर लोकांना कॉन्टॅक्ट करणं, अशा वेळी आपला जो स्टाफ मेंबर्स आहेत ह्या सगळ्यांचं कम्युनिकेशन एकदम परफेक्ट पाहिजे. बऱ्याच वेळा आपले स्टाफ त्या ट्रीटमेंट बद्दल किंवा याच्याबद्दल कधी कॉमेंट करतात रिलेटिव्हकडं, हे असं कधीच होता कामा नये, आणि त्याच्यामुळं आपल्या स्टाफशी आपल्याला वारंवार कॉन्व्हर्सेशन करणं फार इम्पॉर्टंट आहे. कारण बऱ्याच वेळा त्याच्यामुळे सुरू होते की बाबा हा इथं हे इंजेक्शन दिलं नाही, हे शिल्लक राहिलं किंवा काहीतरी एखादी गोष्ट झाली आणि तिथून चालू. त्यामुळे स्टाफशी नेहमी की तुम्ही कुठलीही गोष्ट किंवा प्रॉब्लेमॅटिक गोष्ट पेशंट किंवा नातेवाईकाशी बोलायच्या आधी ते आपल्याशी कम्युनिकेशन करून त्याच्यावर कसं आपल्याला सॉर्ट आउट करता येईल हे गरजेचं आहे. अजून पुढची महत्वाची गोष्ट आहे की जसं मगाशी आपण म्हटलो की स्ट्रेस आल्यानंतर आपण तो हाईड करायचा प्रयत्न करतो, तर बरेचसे डॉक्टर अशा प्रसंगात सुद्धा हाईड करायचा प्रयत्न करतो. आता ट्रीटमेंट चुकणं किंवा ट्रीटमेंट रॉंग होणं हे इट्स अ पार्ट अँड पार्सल ऑफ आवर लाईफ. किंवा त्यामुळे एखादी गोष्ट जर अशी अडचणीची आली तर आपली काही चूक आहे असं नाहीये. त्याच्या वेळी आता आम्ही कसं हॉस्पिटल सगळ्यात मोठं की यू हॅव टू शाउट, म्हणजे तुम्ही लोकांना बोलवा इमिजिएटली. बऱ्याच वेळा काय करतात काही लोक स्वतःच प्रयत्न करतात तिथे हँडल करायचं. अशा वेळी त्यांचा जर मॉब आपल्याला वाटत असेल की दिसत असेल की आता ते जमा होत आहेत, त्यावेळी तुम्ही मित्रांना किंवा आपल्या HMA तर आपल्या सदैव आपल्या पाठीशी आहे. त्याच्यामुळं बऱ्याच वेळा की बोलणं किंवा ओरडणं किंवा हाका मारणं किंवा लोकांना बोलवणं ह्याही गोष्टी तितक्याच महत्वाच्या, जेणेकरून तो आपला त्या क्षणीचा प्रसंग टळू शकतो. आणि शेवटची महत्वाची गोष्ट आहे की ब्रेकिंग न्यूज, म्हणजे बॅड न्यूज असेल किंवा पेशंट क्रिटिकल होत चाललाय ह्याची जी न्यूज आपल्याला त्या व्यक्तीला सांगायची ती आपल्याला स्टेप वाईज सांगायची. बऱ्याच वेळा की इमिजिएट आपण जर सांगितलं किंवा इव्हन डेथ जरी झालं तरी आपल्याला यू हॅव टू गो व्हेरी स्लोली. त्यामुळे ब्रेकिंग बॅड न्यूज याच्यासाठी आपले CME सुद्धा झालेले आहेत बऱ्याचशा. तर ह्या न्यूज तुम्ही जर स्टेप वाईज सांगितला तर बऱ्याच वेळा याच्यामध्ये आपल्याला फायदा होतो. आणि लास्ट म्हणजे याच्या पलीकडे जर उपाय होत नसेल तर 100 नंबरला कॉल करून लगेच पोलिसांना बोलवणं हेही तितकंच आपल्याला इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींची आपल्याला तयारी पाहिजे, आणि पुढचा व्यक्ती कसा वागतो त्याची रिॲक्शन काय आहे त्याच्यानुसार आपले इमोशन्स आपल्याला हँडल करणं गरजेचं आहे, आणि त्याच्यानुसार आपलं वागणं करणं गरजेचं आहे. आपण त्याला असॉल्टिव्ह वाटता कामा नये, नाहीतर बऱ्याच वेळा त्यांना असं वाटू शकतं की अरे डॉक्टरच जास्त आपल्याला अग्रेसिव्ह होतात, त्या क्षणी त्यांचा राग फार वाढतो.
त्याच्यामुळे बऱ्याच वेळा आपण त्यांच्याशी असं वाटतं कामा नये की आपण जास्त अग्रेसर आहे त्याच्यामध्ये. केंद्रे सर काय तुम्हाला कॉन्ट्रीब्युशन करतात? थोडक्यात त्याची इम्युनिटी थोडी थोडी वाढवत जायचं. बरोबर. हिमांशू? नाही, तू सगळंच कव्हर केलंय छान पद्धतीने. मला वाटतं या स्टेप वाईज मॅनर मध्ये जर गेलं तर नक्कीच ती रेंज कमी करायला मदत होईल. त्यातला एक पार्ट आहे तो म्हणजे कम्युनिकेशन. माने सर, तुम्हाला मी कंटिन्यू करू? ओके. तर रेंज कमी करण्यामध्ये बऱ्याचदा कॉन्फ्लिक्टचे सिच्युएशन जे येतात त्याच्यामध्ये कम्युनिकेशन हा खूप महत्वाचा मुद्दा. माझा पुढचा प्रश्न त्यालाच अनुसरून आहे की हे होण्याची स्टेपच कशी येऊ द्यायची नाही आणि त्यासाठी आपण इफेक्टिव्हली कसं कम्युनिकेट करायचं. येस. So as I was saying, communication is extremely important. What you communicate पेक्षा how you communicate is very important. त्यामुळे कम्युनिकेशन करत असताना काही छोट्या गोष्टींकडे लक्ष देणं फार गरजेचं असतं. सगळ्यात पहिलं म्हणजे तुमची बॉडी लँग्वेज काय, तुमचं पोस्चरिंग काय, सिच्युएशनला अप्रोप्रिएट तुमचे फिजिकल ऍडव्हान्सेस होत आहेत का. म्हणजे एखादा पेशंट किंवा एखादा रिलेटिव्ह आपल्याला काहीतरी महत्वाचं गोष्ट विचारतोय, काळजीने विचारतोय आणि आपलं मोबाईल मध्ये लक्ष आहे आपण बघतोय. सो दॅट कॅन ऍड टू द फ्यूम. सो right timely and appropriate physical advances and expression are extremely important. तुम्ही कुठे कम्युनिकेट करताय, प्लेस इज व्हेरी इम्पॉर्टंट. बऱ्याचदा आपण बघतो की एखादी बॅड न्यूज, जसं आता अमर सरांनी सांगितलं की बॅड न्यूज ब्रेक करायचे आणि आपण अगदी कॅज्युअल आयसीयूच्या दरवाजाच्या बाहेर येतो आणि पेशंट सांगतो असं तुमचा नातेवाईक सिरियस आहे, पेशंट सिरियस आहे, आम्ही प्रयत्न करतोय पण काही गॅरंटी नाही. आर वी एम्पॅथेटिक इनफ? आपण त्या नातेवाईकाच्या भूमिकेमध्ये जाऊन विचार करतोय का, हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. सो गिव्हिंग ऑलरेडी तो कोलॅप्स असतो, ऑलरेडी तो टेन्स असतो. अशा वेळेला त्याला एक कम्फर्ट मिळवून देणं. सो आस्क हिम. हल्ली बऱ्याच आयसीयू मध्ये रिलेटिव्ह किंवा काउन्सिलिंग रूम असतात, तिथे पेशंटला रिलेटिव्हला बसून पेशंटला कम्फर्टेबल करून त्यांच्याशी बोला. सो इट मेक्स अ लॉट ऑफ डिफरन्स. सो हाऊ डू यू कम्युनिकेट, वेअर डू यू कम्युनिकेट इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्याच्यानंतर मी मगाशी म्हटलं तसं पोस्चरिंग, टाइमली बॉडी ऍडव्हान्सेस आर ऑल्सो इम्पॉर्टंट. एम्पॅथेटिक व्ह्यू, एम्पॅथेटिक लिसनिंग इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट. म्हणजे तो जे सांगतोय ते ज्या कळकळीने सांगतोय ती कळकळ आपल्या नजरेतनं, आपल्या हावभावातनं रिफ्लेक्ट झाली पाहिजे. तरच पेशंट किंवा रिलेटिव्ह कनेक्ट होतील आणि कदाचित हा जो पुढचा सीन क्रिएट होणार आहे तो टाळता येऊ शकतो. When you communicate, you should be confident enough and you should communicate to the specific points based on facts and science. Deliver the information very specifically, scientifically, and based on facts. No loose talks. Talk to the point. That is very, very, very important. आणि ते सुद्धा नातेवाईकांच्या त्यांना समजतील अशा भाषेमध्ये. बऱ्याचदा आपण सायंटिफिक खूप टर्म्स वापरतो, इंग्लिशचा वापर करतो, नातेवाईकांना त्यातलं बरंचसं कळतही नाही. आपल्या बोलण्यातला गर्व किंवा आर्तता त्यांना त्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे. आपल्यालाही त्यांच्या इतकीच त्यांच्या पेशंटची काळजी आहे त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि शेवटचं मी मगाशी म्हटलं तसं कसं बोलतो, किती बोलतो याच्यापेक्षा कसं बोलतोय महत्वाचं आहे. आणि हे एक्सप्लेन करण्यासाठी आमचे एक गुरुवर्य सायकॅट्रिस्ट, आपण आपल्या सगळ्यांना डॉक्टर आनंद नाडकर्णींचं नाव माहित असेल, त्यांनी एक त्याच्यासाठी छान उदाहरण दिलंय. आपण सगळे युजी मध्ये असताना, इंटर्नशिप करत असताना ज्या वॉर्ड ड्युटीज करायचो, आपल्याला माहिती ऑनररीज यायचे आपल्याकडे. ते ऑनररीज किती वेळा यायचे? दिवसातनं एकदा, 3 दिवसातनं एकदा, किंवा कधी कधी आठवड्यातनं एकदा सुद्धा.
पण आपण जर बारकाईने ऑब्झर्व केलं असेल तर पेशंटचे नातेवाईक किंवा पेशंट आपल्यापेक्षा जे आपण 24 तास काम करत असतो आपल्यापेक्षा त्या ऑनररीची फार आतुरतेने वाट बघत असायचं. असं का बरं व्हायचं? म्हणतात ना की काय म्हणतात, ऑडियन्सची नस ओळखणं जसं पिक्चर मध्ये गरजेचं असतं तसंच आपल्याला सुद्धा क्लिनिकली पेशंटची इंटरॅक्ट होत असताना पेशंटची नस ओळखणं गरजेचं असतं. मग ते ऑनररीज काय करायचे, त्यांचा एखादा जिव्हाळ्याचा मुद्दा लक्षात ठेवायचा. म्हणजे कधी कधी एखादा पेशंट किंवा एखादा नातेवाईक बोलताना त्याच्या आईबद्दल, गावाकडच्या त्याच्या प्रॉब्लेम बद्दल, त्याच्या मुलाच्या अपंगपणाबद्दल किंवा आणखीन काहीतरी प्रॉब्लेम बद्दल फार कळकळीने बोलत असतो. आणि ह्या अनारी लोकांचं त्याच्याकडे फार बारकाईने लक्ष असतं. आणि पुढच्या वेळी आल्यानंतर ते कम्युनिकेशनला सुरुवातच त्या मुद्द्याने करतात. काय रे तुझी आई कशी आहे, काय रे तुझा मुलगा कसा आहे, काय रे त्याचं ट्रीटमेंट कुठपर्यंत आली. मग अशा वेळेला सहज कनेक्ट होतात पेशंट. त्यामुळे सरांनी जी टर्म वापरली होती ती अशी, कन्सेप्ट वापरली ती अशी होती, यू शुड गिव्ह इमोशनल टाइम टू द पेशंट अँड नॉट द क्लॉक टाइम. सो देर इज अ डिफरन्स बिटवीन क्लॉक टाइम अँड इमोशनल टाइम. किती वेळ देता याच्यापेक्षा कसा वेळ देता हे महत्वाचं आहे. सो इफ दिस थिंग्स आर हँडल्ड skillfully in communication, I think we can avoid the rage. I mean 100% ते अवॉइड करणं शक्य नाही, पण बऱ्याच प्रमाणात ते आपल्याला कमी करता येऊ शकतं. माने सर. नक्की सर. म्हणजे आपण पाहतो की आपले अगदी हडपसर भागामधले सुद्धा बरेचसे जे सिनियर प्रॅक्टिशनर्स आहेत की ज्यांची व्हॉल्युमिनस प्रॅक्टिस आहे आणि त्यांच्याकडे बघितल्यानंतर आपल्याला नेहमीच कळतं की त्यांचं कम्युनिकेशन स्किल हे म्हणजे इट इज लाईक आर्टिस्टिक. त्याच्यामध्ये तो खांद्यावर हात टाकणं म्हणा किंवा अगदी काय आत्मीयतेने बोलणं, तर या गोष्टींमुळे नक्कीच तुमचे सॉफ्ट स्किल अशा प्रकारचे डेव्हलप करून आणि तुम्ही कम्युनिकेशन स्किल तुमचं चांगलं केलं पाहिजे. याला जोडून एक प्रश्न होता केंद्र. माने सर एक मिनिट. हा सर. आमच्याकडे JHL एक डॉक्टर होते माचेसरानाचे, अमरलाल हिमांशूला माहिती आहे. त्यांची बोलायची स्टाईल अशी होती, माजी आप कैसे हो, बहन जी आप कैसे हो, हे 2 शब्द वापरले की पेशंट अर्धा बरा. क्लिनिकली तो माणूस कसा आहे दॅट इज डिफरंट थिंग. माझी आप कैसे हो म्हणलं की बस आई अर्धी नीट झाली आणि नंतर मेडिसिन. अगदी खरं सर. जोडून एक प्रश्न सर तुमच्या. माने सर ह्याच्यात एक ऍड करतो. जसं मला वाटतं मुन्नाबाई मध्ये एक डायलॉग आहे की पेशंट को आप सब्जेक्ट, तो ती डेड बॉडी डिसेक्शन रूम मध्ये असते तो सारखा तो अॅनाटॉमीचा प्रोफेसर त्याला सब्जेक्ट 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 म्हणत असतो. त्यावेळी तो म्हणतो अरे सब्जेक्ट क्यों बोल रहा है, उसका नाम है ना, तू नाम ले. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. केंद्र सर, हे सगळं होत असताना ऍक्च्युअली जर का कोणी नियर वन डिअर वनचा डेथ झाला तर अशा परिस्थिती कशा हँडल करायच्या? हिमांशू सरांनी आणि शिंदे सरांनी त्याच्यावर थोडासा प्रकाश टाकलाय, पण स्पेसिफिक अशा वेळेला कसं हँडल करायचं ते? आता सर कसं याच्यामध्ये डेथ कॅन बी ट्रॉमॅटिक अँड लाईफ चेंजिंग मोमेंट. एक छोटस उदाहरण आहे. गौतम बुद्धांकडे एक माता जाते, तिचं बाळ देवा घरी गेलेलं असतं. तर ती जाते, देवा आता मला याच्यातनं बाहेर काढ, मला एकटीच्याच नशिबाला हे का तू दुःख दिलंस, मी आता दिवस कसे काढू, असे प्रश्न त्याला विचारते. तर गौतम बुद्ध त्यांना सांगतात की मावशी तुम्ही काम करा, इथे आजूबाजूला जे 100 घरं आहेत त्या घरामध्ये जाऊन फक्त चौकशी करा की कुठे काही घटना घडली का. ती बिचारी आई जाते प्रत्येक घरामध्ये, तुमच्या घरामध्ये काही घडलंय का, सांगते आमची आई गेली, दुसऱ्या घरामध्ये वडील गेले, तिसऱ्या घरामध्ये बहीण गेली, चौथ्या घरामध्ये भाऊ गेला, बाळ गेला, हे गेलं. असे सगळीकडे प्रत्येक घरामध्ये कोणी ना कोणी गेलेला असतात. आणि हे लोक सगळे सावरून आता योग्य लाईन लागलेले असतात. ही बिचारी माता घरी आल्यानंतर स्वतःला कन्व्हिन्स करते, ऍक्सेप्ट करते की आय एम नॉट द ओनली वन सफरर हु इज गोइंग थ्रू दिस फेज. तिला ते ऍक्सेप्ट करते. म्हणजे मला काय म्हणायचं की तुम्ही सिच्युएशन ऍक्सेप्ट करा. ऍक्सेप्ट केलं की तुमचं तिचं ओझं, तिची ग्रॅव्हिटी कमी होऊन जाते.
दुसरी गोष्ट, तुम्ही उंड, आपली जी शरीराची उंड असते जखम, तिला बार बार टच केलं की तिचा उंड हिलिंग डिले होतो. सेम थिंग इज देअर इन दिस डेथ सिच्युएशन. तुम्ही बार बार त्या गोष्टी तुम्ही चर्चा करत बसणार, बार बार त्या गोष्टीला हात घालणार, म्हणजे तुमची उंड जी जखम जी भरून यायची आहे ती डिलेच होत जाणार आहे. असा सगळा प्रकार आहे. तर ह्याच्यासाठी तुम्हाला रेग्युलर एक्सरसाइज करा, योगा करा, प्राणायाम करा, हे मगाशी आपण बोललेलो आहे, जेणेकरून त्या गोष्टीचा तुम्हाला विसर पडायला मदत होईल. अशा गोष्टीमध्ये ऍक्टिव्हिटीमध्ये तुम्ही भाग घेतलेला बरं पडेल. अजून काही पॉईंट ऍड करायचे असेल तर आम्हाला हिमांशू करू शकतो, तसं काय अडचण नाही सर, तुम्ही बरंचसं कव्हर केलंय. फक्त याच्यामध्ये मगाशी म्हटला तो मुद्दा आहे की ऍक्सेप्टन्स आणि नो युअर लिमिट्स, नो युअर बाउंड्रीज. सी, वी आर नॉट ह्युमन वी आर नॉट सुपर ह्युमन्स. आपल्याला लिमिटेशन्स आहे. आपण आपल्या परीने खूप प्रयत्न करतोय, आपल्याला जे जे करता येईल ते करतोय. बट देर आर सर्टन थिंग्स विच आर बियॉन्ड आवर कंट्रोल्स. म्हणजे लॉजिस्टिक्स, मला रेमडेसिवीर मिळत नाही, मला ऑक्सिजन मिळत नाही, मला काय व्हॉट एव्हर मेडिसिन्स मिळत नाही. आय एम ट्राईंग माय बेस्ट व्हॉट एव्हर आय कॅन डू. जे माझ्या कंट्रोलच्या बाहेर नाहीये, त्याच्यामुळे जर काही अशा अनपेक्षित किंवा अनटुवर्ड इव्हेंट घडत असतील, तर आय थिंक यू शुड नॉट गो इन टू गिल्ट, बिकॉज यू हॅव मच मोर पेशंट्स टू कॅटर. So that is important, I think. So that acceptance and avoiding guilt is very important. आणि ही सिच्युएशन खूप नवीन आहे. म्हणजे इतक्या जास्त प्रमाणात इतक्या यंग लोकांना इतक्या जवळ, म्हणजे आयसीयू मध्ये किंवा मेडिसिन फिजिशियन लोकांना मृत्यू हा काही नवीन विषय नाही. पण इतक्या रॅपिडली, इतक्या कमी वयामध्ये आणि इतक्या प्रमाणात हे मृत्यू बघणं नक्कीच हेलावणारं असू शकतं. बट देन ऍज केंद्रे सर सेड की आपल्याला आपले लिमिटेशन्स माहीत असले पाहिजेत, आपल्या कंट्रोलमध्ये काय गोष्टी आहेत त्या आपण ओळखल्या पाहिजेत आणि गिल्ट अवॉइड केली पाहिजे. माझ्या परवा तो इंटेंट काहीतरी बोलला ना, काय मध्ये बाहेर ते काय होतं ऐकू नाही आलं सर. तुला तो एक डॉक्टर भेटलेला परवा आयसीयूतला, तू कॉल हो सांग की लोकांना. हो, मला परवा एक सह्याद्रीच्या आयसीयू मध्ये काम करणारे एक इंटेन्सिव्हिस्ट भेटले, वेरी एक्सपीरियंस पर्सन. ते मला म्हणाले, सर मुझे आपसे बात करनी है. मैं 2-3 बार मैंने फोन हाथ में लिया और रख दिया, सोचा बोलूं या नहीं. मैं मतलब सर क्यों नहीं, बोलना चाहिए ना, आप फोन कर सकते थे, कोई बात नहीं सर. बोले बहुत डिस्टर्ब हो रहा हूँ, मतलब ये अभी हैंडल करना मुश्किल हो रहा है. हर ड्यूटी में 3-4 यंग डेथ्स हो रही है, और ये इतने साल की मेरे आईसीयू एक्सपीरियंस में इतना हेल्पलेस मैंने कभी फील नाही किया है. मी म्हटलं सर इट्स ओके. आय मीन जसं मी आता सांगितलं, त्यांना काही फॅक्ट्स मी सांगितल्या, आणि सगळ्यात महत्वाचं मी मगाशी म्हटलं तसं, एक्सप्रेस इट, व्हेंटिलेट इट. दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. इफ यू व्हेंटिलेट इट, इट विल बी easy to handle that stress. So talk it out. Yes sir, thank you. माने सर, हा सर, ते आपण महादेवाच्या मंदिराच्या बाहेर नंदी असतो ना, हो, बऱ्याचशा बायका त्याच्या कानामध्ये जाऊन बोलत असतात. कधी मला हा प्रश्न पडायचा की अरे हे काय चाललंय, मेन देव तर राहतोय आणि नंदीलाच काय करतात. तर हे स्वतःचे फिलिंग त्या नंदीच्या कानामध्ये टाकून मोकळे होतात. म्हणतात ना की देर आर सो मेनी पीपल who want to talk, but there are very few people who want to listen to you. त्याच्यामुळे you have to get a close listener की जो आपल्या मित्रांमध्ये आपल्याला मिळू शकतो, आणि मग त्याच्याकडे हे स्वतःच्या भावना व्यक्त करणं हे फार महत्वाचं आहे. अशाच पैकी एक सर प्रश्न होता, शिंदे सर आहात ना तुम्ही? तर हे आपण जो आतापर्यंत हे सगळं स्ट्रेस, भीती वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत, तर या सगळ्यांना औषधं न घेता, म्हणजे नॉन मेडिसिनल काही पद्धती आहेत का याला मॅनेज करण्याच्या, याला काम डाऊन करण्याच्या, याला पॅसिफाय करण्याच्या? आता आपण मगाशी थोडी चर्चा केलीच की आपल्याला काय काय करता येईल स्ट्रेस मध्ये, म्हणजे अपार्ट फ्रॉम मेडिसिन्स, आणि माइंड आणि मॉडरेट लेवल पर्यंत सुद्धा आपण स्ट्रेसला चांगल्या पद्धतीने रेग्युलेट करू शकतो. त्याला स्टॉप करण्याच्या ऐवजी आपण त्याला मॅनेज करून आपण आपलं लाईफ पुढं नेऊ शकतो.
उदाहरणार्थ आता आपण काही गोष्टी बघितल्या, जसं तुम्ही तुमचं डाएट यू हॅव टू चेक. जसं खाण्याच्या बद्दल आपण जर पाहिलं, जसं फ्रेश फूड आपण जर घेतलं, शेड्यूल मध्ये घेतलं, टाइम टू टाइम, त्याच्यामध्ये आपण जर ड्रिंक्स किंवा बाकी गोष्टी अवॉइड केला तर बऱ्याच वेळा स्ट्रेस आपला कमी होतो. नाही तर बऱ्याच वेळा माल अडॅप्टिव्ह बिहेवियर व्हायला लागतं आणि त्याच्यावेळी मग अशा गोष्टी, आता आपण काही डॉक्टर्स पण आपले पाहतो की ज्याच्यामध्ये त्यांचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात वाढतं. तर आपल्याला माल अडॅप्टिव्ह बिहेवियर न करता आपलं डाएट चेक करणं फार गरजेचं आहे. त्याच्याबरोबर डाएट मध्ये अजून फायबर फूड आहे म्हणा, किंवा बरेचसे आपलं प्रोटीन डाएट्स पण आपण बरेचसे जण घेत आहेत. आता आपले बरेच डॉक्टर्स त्याच्यावर वर्क ऑन करतायत, आपलं वेट रिडक्शन करण्यासाठी प्रयत्न करतात. तो एक भाग झाला. दुसरा इम्पॉर्टंट पार्ट आहे की रेस्ट. तर 6 ते 8 तास आपल्याला रेस्ट कंपल्सरी गरजेचे आहे. आता आपले वर्किंग आवर्स जरी वाढले असतील काही पिरियड साठी, आता कमी झालेत, तर त्यावेळी आपल्याला 6 to 7 आवर्स ही कंपल्सरी स्लीप पाहिजे. म्हणजे असं नको की रात्री जागरण करतो. तर बऱ्याच वेळा आपण स्ट्रेस बसतो म्हणून आजकाल ऑनलाईन वर पण बऱ्याचशा गोष्टी करतात लोक. जसं काही वेब सिरीज आहे, मी सुद्धा बऱ्याच वेळा पाहिले की रात्र ते चालू राहतं. तर अशा गोष्टी आपण अवॉइड करणं गरजेचं आहे, नाहीतर सेकंड डे किंवा नंतर आपला स्ट्रेस तो वाढू शकतो. त्यामुळं ती गोष्ट इम्पॉर्टंट आहे. थर्ड थिंग, एक्झरसाइज. आता आपला एवढा छान रनोलिक ग्रुप आहे किंवा बऱ्याचशा ऍक्टिव्हिटीज आपण करतो, तर तुमच्या पद्धतीनं तुम्हाला जे जमेल, जे झेपेल त्या ऍक्टिव्हिटी करणं गरजेचं आहे. वॉकिंग, रेग्युलर एक्सरसाइजेस, रेग्युलर ऍक्टिव्हिटीज ह्या फार इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर लाफ्टर क्लब आपण म्हणतो की बऱ्याच वेळा असतात, पण आपले मित्र भेटले तर आपण खुश होतो. त्यामुळे बऱ्याच वेळा आपण ग्रुपमध्ये राहणं, कीप ऑन कम्युनिकेशन, काही गोष्टी करणं, काही इंटरेस्टिंग ग्रुप सुद्धा आहेत. इव्हन व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पण काय काय वेळा गेल्यानंतर असे काही ग्रुप आहेत तिथे गेले की आपल्याला रिलॅक्स वाटतं. तर ह्याही गोष्टी आपल्याला काही नवीन पद्धतीनं पण आपण थोड्याशा चेंजेस करू शकतो. अँगर कमी करणे हा एक आपल्याला इम्पॉर्टंट टेक्निक्स आहे. जसं मी म्हटलं की अँगर कमी करण्याच्या काही गोष्टी आहेत, जसं श्वास रोखून धरणे किंवा ब्रिथिंग एक्सरसाइजेस आहेत, योगा आहेत, मेडिटेशन्स आहेत, मल्टिपल गोष्टी, देर आर एन नंबर ऑफ थिंग्स. दुसरी महत्वाची गोष्ट आहे की आपलं लाईफ आहे, बऱ्याच वेळा कसं आहे, जसं येईल तसं चाललंय, असं बऱ्याच जणांचं असतं की चला मला जायचंय ओपीडीवर यायचंय, घरचं काम करायचंय, बाकीच्या गोष्टी करायच्या, ओव्हरवर्क करायचंय आणि लाईफ आहे तसं चालू असतं. असं न करता युजली तुमचं लाईफ तुमच्या ताब्यामध्ये पाहिजे. त्याला आपण म्हणतो की टेक चार्ज ऑफ युअर लाईफ, की तुम्हाला जे पाहिजे त्या पद्धतीनं तुम्ही करताय. याच्यामध्ये शेड्युलिंग आहे, गोल सेटिंग आहेत, त्यानंतर प्लॅनिंग आहेत. ह्या अशा काही गोष्टी जर आपण यूज केल्या तर बऱ्याच वेळा हे स्ट्रेस निघून जातो आणि बऱ्याच वेळा आपल्याला रिलीफ मध्ये आपण जातो. तर अशा 1000 गोष्टी आहेत की मी जे तुम्हाला सांगू शकतो स्ट्रेस करा, पण प्रत्येकाच्या आवडी निवडी ह्या वेगळ्या आहेत. त्याच्यावर आधारित तुम्ही स्वतःला डेव्हलप करायचे, त्याच्यावर आधारित काही ऍक्टिव्हिटीज करायच्यात, जेणेकरून तुम्हाला रिलॅक्सेशन मिळतं. येस मानेश्वर. येस, थँक्यू सर. सर आपले प्रश्न तर जे अगोदर आपल्याकडे आले होते ते प्रश्न सगळे संपलेत. चॅटबॉक्स मध्ये बघतोय मी काही प्रश्न, तर नवीन काही प्रश्न दिसत नाहीयेत. याचा अर्थ माझ्या मते आपण तुम्ही तिघांनी तुमच्या एक्सपर्ट टॉक मधून ऑलमोस्ट यू हॅव लेफ्ट नो कॉर्नर ऑफ दिस सब्जेक्ट. त्याच्यामुळेच माझ्या मते कुणाचे काही प्रश्न दिसत नाहीयेत. पुन्हा एकदा थोडंसं एक अर्धा मिनिट थांबतो, कोणाचे काही प्रश्न असतील तर. सर आपण डायरेक्ट क्वेश्चन विचारायला अलाउ करायचंय? धर्मे सरांना क्वेश्चन विचारायचं आहे. धर्मे सरांना मी अनम्यूट करतो. येस येस सर. धर्मे सर तुम्ही ऑडिबल? येस येस. हो हो हो. हा सर प्लीज गो अहेड. बोलू? मी बोलू? हा सर बोला सर. हा हा नाही, सगळ्यात पहिले थँक्यू व्हेरी मच फॉर अरेंजिंग दिस युनिक प्रोग्राम. थँक्यू. अँड अमेझिंग टॉक बाय 3 ऑफ यू. त्रिमूर्तींनी खूप छान मार्गदर्शन केलं. थँक्यू सर. मला ऍक्च्युली एक थोडी सिच्युएशन मध्ये विचारायचं आहे की कसं हे करायचं हँडल. We see ki there are families getting admitted at a time, 3-5 members, and one of them is worsening in ICU, and the other ones are like moderate. So we have to counsel them regarding their own illness. At the same time, we need to counsel them about the
वन ऑफ देम इन द ICU, की ते प्रत्येक वेळेला ते ऑलरेडी ऑक्सिजनवर असतात आणि त्यांचा रिलेटिव्ह NIV वरती आत असतो आणि प्रॉबेबली व्हेंटिलेटरवर जाण्याचे प्रॉबेबली ही विल गो ऑन व्हेंटिलेटर, मे नॉट सर्व्हाइव्ह अशी सिच्युएशन पण आहे एखाद्या वेळेला. तर त्याच्या रिमेनिंग फॅमिली मेंबर्सला कसं काउन्सिल करावं? इट बिकम्स व्हेरी डिफिकल्ट टू हाईड युअर ओन इमोशन्स, की म्हणजे चेहऱ्यावर दिसतं आपल्या की आय एम लाईंग टू देम, की त्या ठीक आहेत, त्यांची आई ठीक आहे, वडील ठीक आहेत, किंवा आणि त्यांचा भाऊ ठीक आहे, आणि तुम्ही स्वतःची काळजी घ्या वगैरे असं म्हणताना इट बिकम्स व्हेरी डिफिकल्ट. बरोबर आहे. अशी लागूनच एक प्रश्न विचारायचा आहे की म्हणजे दोन्ही एकत्र तुमच्या तिघांपैकी कोणी पण सांगा, म्हणजे थोडीशी दोलकासारखी परिस्थिती झाली. एकीकडे लाईक आपण जीव ओतून करतोय सगळं ऍट द लेवल ऑफ इमोशन्स अँड ऍट द सेम टाइम फिजिकल एज वेल एज इमोशनल पाईपलाईन वरती आपण सगळं ट्रीट करतोय. ऍट द सेम टाइम देयर आर सम स्टुपिड एलिगेशन्स इन द सोशल मीडिया अबाउट malpractice done by the doctors, which is not at all acceptable in fact. But at the same time there is anger also. So ही दोलकासारखी परिस्थिती झाली की एकीकडे we are giving emotional support, getting burnout, and at the same time there are some allegations, so we are getting angered also. So how to handle this pendulum? बऱ्याच वेळा ह्या गोष्टी कशा आहेत की ज्या असे पेशंटचे केसेस बऱ्याच जणांकडे आलेले आहेत की एका वेळी 3-4 फॅमिली मेंबर्स आजारी आहेत आणि एखादा माइल्ड आजारी किंवा मॉडरेट आजारी. परंतु आमच्या दृष्टीनं बऱ्याच वेळा सिरियसनेस त्यांना इन्फॉर्म करणं हे फार इम्पॉर्टंट आहे. कारण उद्या जर पेशंटची सपोज डेथ झाली तर पेशंट अचानक पॅनिक मध्ये जातो. कोविडमध्ये आपण बऱ्याच वेळा पाहिलेले आहेत की डेथ झालेले आहेत आणि स्पेशली फर्स्ट वेव्ह मध्ये डेथ झालेले आहेत आणि ते पेशंटला न दाखवता त्याला क्रिमेशन केलंय. तर असेही काही प्रश्न येतात आणि मग बऱ्याच वेळा त्यांचा जो डिनायल असतो किंवा त्या पेशंटची ग्रीफ लेवल आहे ती खूप जास्त वाढते. त्यामुळे प्रॅक्टिकली आपण या लोकांना इन्फॉर्मेशन देणं आणि ते ग्रेडेड देणं, जसं ब्रेकिंग बॅड न्यूज आहे की टप्प्याटप्प्याने त्यांना इन्फॉर्म करणं हे फार महत्वाचं आहे आणि त्यांनी बऱ्याच वेळा ऍक्सेप्टन्स बऱ्यापैकी येतो. प्रवीण जावळेंना पण धर्मेश सर सरांनी जो प्रश्न विचारला की एकीकडे एक पेशंट म्हणजे फॅमिलीमध्ये एक डेथ झाले आणि एक पेशंट ऑलरेडी ऍडमिटेड आहे, त्याला ती न्यूज द्यायची. अमर सरांनी जसं सांगितलं की ग्रेडेड न्यूज ब्रेकिंग, आणि इफ पेशंट कंडिशन इज परमिटिंग you should break the news. Anyhow the patient has to go through the stages of grief. So it is better if he is hospitalized and he goes through the stages of grief when he is hospitalized, so we can monitor him effectively. If there are any unwanted or excessive emotional reaction, we can always control that. So he has to go through the grief stages. There is no other option. आता प्रॉब्लेम काय झालाय की पूर्वी, आता अमर सरांनी जसं सांगितलं की आता तर डेड बॉडी पण आपल्याला बघायला मिळत नाही किंवा आपल्याला तिथे जाता येत नाही. पूर्वी आपल्याकडे जे संस्कार होते, सगळेजण मिळायचे, त्या स्मशानभूमीत जायचे, 10व 12व जे काय होतं ह्याच्या मागे एक प्रोसेस आहे. दिस वॉज डिझाईन टू रिड्यूस दॅट इंटेन्सिटी ऑफ ग्रीफ. आता ते काहीच होत नाही, सगळं एकट्याने होत आहे. अशा वेळेला ग्रीफ हँडल करणं थोडंसं डिफिकल्ट जाऊ शकतं. But anyhow, the person has to go to the grief. So sooner it is revealed, it is better. Depending upon the patient's physical status, if he is capable enough to handle their stress, yes, you should break it upfront, and you can observe the reactions. Thank you, sir. Thank you very much. मला वाटतं तुम्ही ह्याचं विचारलं की माल प्रॅक्टिस आणि हे वगैरे वगैरे काय. Anger against those people. Yeah. Again, magashi sir discuss केलं त्याप्रमाणे those things which are in our control, we should focus on them. म्हणजे लोक काय बोलणार, कशी बोलणार, किती बोलणार ह्याच्यावर आपण कंट्रोल नाही करू शकत. If our communication is effective, if we are working sincerely, ultimately your sincerity and your persistence is going to pay. So instead of focusing on what people are saying, we should focus on what
we are doing, because we know at our heart that we are doing best to the given situation. So I think we should neglect those discussions. Thank you. Yes, thank you, sir. Thank you very much. एक नातेवाईकाच्या ग्रुपमध्ये एखादा सेन्सिबल एक माणूस असतो, त्याची जरा हेल्प घ्यायची. त्याची हेल्प घेतली की तो अर्धे प्रश्न आपले सोडून टाकतो. Yes, thank you, sir. Anybody else who want to ask any question? Yes. So almost we are at the conclusion of our meeting. At the end, I'll just hand over for that matter a mic to Dr. Pense for a closing remark. Yes, thank you. मगाशी या गडबडीमध्ये सुरुवात करताना आभार मानायचे राहिले की आज हा प्लॅटफॉर्म HMA उपलब्ध करून दिला. आम्हालाही व्हेंटिलेट होण्यासाठी आम्हालाही गरज होती, कुठेतरी मनातली भडभड ओकायची, कारण ऐकणार कोणीच नाही हल्ली. त्यामुळे तो प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिल्याबद्दल हडपसर मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत चौधरी सर, सर्व एक्झिक्युटिव्ह, सर्व ऑफिस बिअरर्स, एक्झिक्युटिव्ह मेंबर्स आणि HMA या सगळ्यांचे आभार. त्या सर्व 70-80 प्रेक्षकांचे आभार की ज्यांनी शेवटपर्यंत आमची साथ दिली, आम्हाला टॉलरेट केलं. याचा अर्थ ते आता रेझिलियन्स कडे चाललेले आहेत असं म्हणायला हरकत नाही. त्यांचे देखील आभार. आणि शेवटी जेव्हा या विवेचनाला सुरुवात झाली त्यावेळी माझ्यावर खरंच दडपण होतं, कारण एक अगदी नामांकित कलिग आणि एक एक्सपिरियन्स सिनियर अशा दोन प्रतिष्ठित लोकांबरोबर डायस शेअर करणं हा जितका अभिमानाचा मुद्दा होता तितकाच दडपणाचाही मुद्दा होता. पण एनिवे समहाऊ मी माझा स्ट्रेस कंट्रोल केलाय. आय होप आय कुड डिलिव्हर टू यू एफिशियंटली. शेवटी मी एवढंच म्हणेन, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छा ते. धन्यवाद. माने सर, ओव्हर टू यू. थँक्यू सर. थँक्यू. शेअर सर, एक शेअर होऊन जाऊ द्या ना जाता जाता. जाता जाता एक शेअर होऊन जाऊ द्या. शेरच बोलतो ना. शेर ही तो बोल रहा है. आता सुचत नाहीये काही. ओके ओके ओके. सर, these are the signs of stress. माने सर, शेअर होऊन जाते. बैठी है महफिल अपनों की, बैठी है महफिल अपनों की, बह जाने दो भावनाओं को. क्या बात. बैठी है महफिल अपनों की, बह जाने दो भावनाओं को, हो गई अगर गलती तो संभाल लेंगे. धन्यवाद. वाह. थैंक यू सर. क्या बात है. थैंक यू सर. So once again I thank Hadapsar Medical Association for giving us an opportunity to organize this program, and I thank all the co-organizers, Jagruti Rehabilitation Center, Noble Hospital and Manoved Clinic. And I take an opportunity to thank myself. थोडंसं आत्मस्तुतीचं पाप डोक्यावर घेतलं तरी चालेल. I thank myself, and let's declare that formally close this program. एक शेवटची स्ट्रेस वाढलाय तुमचं अभिनंदन करायचं विसरलो. तर मी शेवटची स्लाइड प्ले करतोय आणि ह्या भावना घेऊन आपण घरीच आहोत, पण घरी राहूया या भावना घेऊन.
थँक्यू व्हेरी मच. लिए सपने निगाहों में चला हूँ तेरी राहों में, लिए सपने निगाहों में चला हूँ तेरी राहों में, जिंदगी आ रहा हूँ मैं, जिंदगी आ रहा हूँ मैं. थँक्यू व्हेरी मच. Thank you very much. Thank you everybody. Thank you, sir. Thank you sir. Thank you. समृद्धी. माने सर रेकॉर्डिंग एंड करा. मॅडम आल्या होत्या ना शेजारी, त्यामुळे काही सुचलं नाही.